गेल्या वेळेला आपण 95पर्यंत आलो. या 95वी जी उभी आहे ते अचेत चित्ताचा सांगा तू आहाच वाणा दिस मांडू तू, या सगळ्याचं स्पष्टीकरण केलं नाही. मला आवाज म्हणतोय नंतर सांगा. आवाज येत नाही. ते तुमच्यापासून दूरच आहे. हॅलो, येतोय? आता ह्या ज्या ओव्या आहेत त्यातली ही 95वी ओवी आपल्याला नीट समजावून घ्यायची आहे. पण त्याच्या आधी मी श्लोक मला वाटतं घेतला होता, बरोबर? प्रयाणकाले मनसाचने घेतलं होतं ना. म्हणजे प्रयाणाच्या वेळेला, देहांताच्या वेळेला अचल चित्ताने, बघा काय काय गोष्टींचा उल्लेख तिथे केला आहे. अचल चित्ताने म्हणजे कुठेही ते चित्त भरकटायला द्यायचं नाही, ते स्थिर चित्त, अचल चित्ताने भक्त्यायुक्तो म्हणजे अत्यंत भक्तियुक्त अशा अंतःकरणाने आणि योग बलेनं म्हणजे योग साधून. आता योग ह्याचा अर्थ की परमेश्वराशी एकरूप होण्याचा जो काही सगळा प्रयत्न असतो तो योग. मग त्या योगाचे वेगवेगळे मार्ग असतात. आता ज्ञानेश्वर हे अष्टांग योगाचा विचार त्यांच्या लिखाणामध्ये आपल्याला दिसतो. पण योगाचे इतरही मार्ग आहेत. तर कुठल्याही मार्गाने जरी आपण गेलो तरीसुद्धा त्याच्यामुळे जे काही एक बळ निर्माण होतं त्या बळाने म्हणजे ते स्थिर चित्त व्हायला सुद्धा ते योगाचं बळ लागतं असा त्याचा खरा अर्थ आहे. तर योग बलेन चैव भ्रुवोमध्ये प्राणमवेश्ये सम्यक स त परम पुरुषमुपैति दिव्यम. म्हणजे ह्या ठिकाणी सुद्धा असा उल्लेख आहे की भुवयांमध्ये, कारण अशी एक हे आहे आपल्या ह्याच्यामध्ये अगदी ज्ञानेश्वरांचा किंवा नाथपंथीय सगळा जरी आपण ज्याला कुंडलिनी योग म्हणतात तो जरी विचारात नाही घेतला, त्याच्याबद्दलही मी थोडंसं बोलणार आहे. त्या योगाबद्दल नव्हे, पण ज्ञानेश्वर ज्या प्रकारे ह्याचं विवेचन करतायत त्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. पण एकूण ह्याही गीतेच्या श्लोकामध्येही हा उल्लेख आहे की दोन भुवयांच्या मध्ये प्राण किंवा प्राणवायू म्हणा, श्वास जो आहे तो तिथे रोखून धरायचा. आणि रोखून धरायचा म्हणजे त्याला कुंभक असं आपण म्हणतो प्राणायामाच्या ह्याच्यामध्ये, की तो श्वास मग तिथेच रोखला जातो, तो बाहेर पडायला दिला जात नाही. तो जो प्राणवायू आहे तो तिथेच रोखला जातो. आणि तो प्राणवायू म्हणजे प्राणच, म्हणजे कारण शेवटचाच तो श्वास जवळजवळ असतो, तर त्यामुळे तो तिथेच रोखला जातो. आणि रोखला जातो ह्याचा अर्थ खरा म्हणजे असा आहे की प्राण इथे रोखला जातो म्हणजे आपलं सगळं चित्त
त्या फक्त परमेश्वराच्या स्मरणामध्ये गुंतलेलं असतं आणि त्यामुळे तो प्राणसुद्धा म्हणजे आपण श्वास घेणं आणि सोडणं ही क्रियासुद्धा स्वाभाविकपणे थांबते. अशा प्रकारे तो प्राण रोखला जातो असा त्याचा खरा म्हणजे अर्थ होतो. आणि अशा प्रकारे म्हणजेच ह्याचा अर्थ पूर्ण एकाग्र होऊन त्या आपल्या प्राणामध्ये प्राणवायूमध्ये सुद्धा फक्त परमेश्वराचं स्मरण हेच ठेवणं ही असं ज्या वेळेला माणूस करतो आणि त्या म्हणजे देहांताच्या वेळेला त्यावेळेला त्या देहांतानंतर तो त्या दिव्य पुरुषाप्रत जातो किंवा दिव्य पुरुषाची त्या परमपुरुषाची त्याला प्राप्ती होते. अशा प्रकारचा जो श्लोक आहे त्याच्यावरच आधारित ह्या ओव्या आहेत. पण ह्या ओव्यांमध्ये इतर अनेक उल्लेख केलेले आहेत की पद्मासन घालून उत्तराभिमुख बसून म्हणजे उत्तरेकडे तोंड करून कर्मयोगाचं म्हणजे जे आपण निष्काम कर्म आत्तापर्यंत आयुष्यामध्ये केलं त्याचं जे एक समाधान आपल्या मनामध्ये असतं. एरवी कर्म करण्याचं ते समाधान कधीच मिळत नाही की हे कुठल्याही आपल्याला व्यक्तिगत किंवा आपल्या वैयक्तिक अशा फळांची अपेक्षा करून ज्या वेळेला आपण कर्म करतो त्यावेळेला ते समाधान कधी मिळत नाही की जे समाधान कुठलीही अपेक्षा न करता आपण एखादं कर्म करतो. म्हणजे आपल्याकडून ज्या प्रामाणिकपणे जे जे काही करणं शक्य आहे ते सर्व करतो तो कर्मयोग की जिथे फळाची अपेक्षा नाही, जिथे कर्तृत्वाचा अभिमान नाही. आठवत असेल तुम्हाला कर्मयोग सगळा कर्तृत्व मी करतो ही भावना नाही, मला ते फळ मिळावं ही अपेक्षा नाही आणि कर्म केल्यानंतर जे काही सिद्ध होतं न होतं त्याबद्दल कुठलाही सुख दुःख ह्याही भावना नाही, तो कर्मयोग. तर त्या असा कर्मयोग आयुष्यामध्ये केल्यानंतर जो काही त्याचं जे सुख असतं जे समाधान असतं ते मनामध्ये ठेवून मिनलेनी मनोधर्मे. आता मिनलेनी ह्याचा अर्थ की तो आपलं मन जे आहे ते त्या परमेश्वराशी मिळून त्याच्याशी एकरूप होऊन मिनलेनी ह्याचा अर्थ त्या परमेश्वराशी एकरूप आपलं मन झालेलं असताना स्वरूप प्राप्तीचे ही प्रेमे. प्रत्येक त्या शब्दामध्ये खूप महत्त्वाचे गोष्टी सांगितलेल्या आहेत की स्वरूप प्राप्तीचेही प्रेमे म्हणजे प्रेम फक्त तेवढंच आहे की माझं जे खरं स्वरूप आहे त्याची प्राप्ती म्हणजेच परमेश्वराची प्राप्ती. कारण परमेश्वर हेच आपलं सत्य स्वरूप आहे तर त्याची प्राप्ती आपल्याला व्हावी त्याचं प्रेम मनामध्ये ठेवून आपे आप संभ्रमे मिळावया. आपे आप दोन शब्द आहेत ते म्हणजे आपलं स्वतःचं जे काही स्वरूप आहे त्याच्याशी पूर्णतः एकरूप हो. की आपे आप म्हणजे आपल्या खऱ्या स्वरूपाशी आपल्या परमात्म स्वरूपाशी आपोआपच म्हणजे सहजपणे आणि संभ्रमे अर्थात त्या ठिकाणी अर्थ आहे की संपूर्णता म्हणजे हा शब्द ह्या ठिकाणी ह्या अर्थाने वापरला आहे. नेहमी शब्दांचे अर्थ हे त्या संदर्भानुसार लागतात. ह्या ठिकाणी संभ्रमेचा अर्थ हा आहे. लगेच थोड्या पुढे आपण जाऊन तिथे पुन्हा संभ्रमे शब्द येतो त्याचा अर्थ वेगळा आहे आणि तो मी सांगेन. तर ह्या ठिकाणी जो आहे तो असा आहे की पूर्णतया आपल्याला त्याची प्राप्ती किंवा त्या आपल्या सत्य स्वरूपाशी आपण एकरूप होण्यासाठी माणूस ज्या वेळेला या देहांताच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा प्रयत्न करतो आकळलेनी योगे मध्यमार्गे अग्निस्थानौनी निगे ब्रह्मरंध्रा. हे मी सांगितलं होतं गेल्या वेळेला आठवत असेल तर पहा की या ठिकाणी
जो कुंडलिनी योगाची ही कल्पना आहे की जी सुषुम्ना त्याला मध्यमा म्हटलेलं आहे, तर ती मध्य मार्गाने जाणारी, कारण एका बाजूला इडा आहे, एका बाजूला पिंगला आहे, आणि ही मध्य मार्गाने जाणारी मध्यमा म्हणजे सुषुम्ना. आणि त्या सुषुम्ना त्याच्यातून ते आपलं जे काही आत्मतत्व जे आहे ते त्या कुंडलिनीच्या स्वरूपामध्ये ते तिथून बाहेर पडत असतं. आणि म्हणून त्याला अग्निस्थानवनी निघे, कारण ते जे मूलाधार चक्र आहे जिथे ती कुंडलिनी सुस्त स्वरूपामध्ये आहे ते स्थान हे अग्निस्थान आहे. आणि म्हणजे ते अग्नी म्हणताना सुद्धा अर्थ हा आहे, लक्षात घ्या. एरवी ती सुप्त असते कुंडलिनी, पण ती सुप्त असते त्यावेळेला ती नुसती लाल दिसते, पण त्यावेळेला ती अग्नीचं स्वरूप नसतं. आता या ठिकाणी अग्नी स्थानवनी निघे असं जेव्हा म्हटलं आहे त्यावेळेला अग्नी ह्याचा अर्थच असा एक तेज, त्याच्यातलं जे तेज आहे त्या तेज जागृत होणं त्याला अग्निस्थान म्हटलं. तेज तर असतं पण ते सुप्त अवस्थेमध्ये असतं आणि ते आता जागृत झालेलं आहे. त्या योगाच्या बळाने ते आता जागृत झालेलं आहे. आणि त्या अग्निस्थानोनी निघे ब्रह्मरंध्रा, म्हणजे मस्तकामध्ये जे ब्रह्मरंध्र आहे तिथे पोचण्यासाठी ते आता निघालेलं आहे. हे आपण गेल्या वेळेला पाहिलं. आणि त्याच्या पुढे जे आहे ते म्हणजे आता हे जे वर निघालं आहे, म्हणजे थोडी आपण डोळ्यापुढे चित्र आणलं तरच आपल्याला ही कल्पना समजू शकते की आता हे वर जे निघालेले ते म्हणजे इथे आता ते आलेलं आहे ते अचेत चित्ताचा सांगातू आहाच वाणा दिसे मांडत तेथ प्राणू गगना आतू संचरे का, असं जे म्हटलेलं आहे ना ह्याचा अर्थ असा आहे की आता हा जे गगन शब्द आहे ना तो अशा अर्थी वापरलेला आहे की मूर्धनी गगन, म्हणजे हे मस्तक त्यालाच गगन म्हटलंय. म्हणजे गगन म्हणजे ते नव्हे, म्हणजे तो प्राणवायू आकाशात जातो असा इथे अर्थ घेऊ नका, कारण नाहीतर मग गगन म्हटल्यानंतर तसं वाटतं की तो प्राणवायू तिथे जातो. पण इथे जो गगन शब्द वापरला आहे तो ह्या मस्तकाला उद्देशून मूर्धनी गगन, ज्याचा उल्लेख पुढे तो आहे ह्या श्लोकामध्येही, ह्या नाही पुढच्या श्लोकामध्ये आलेला आहे. तर त्या तिथे तो जातो, पण म्हणजे जातो असंही नाही आहे. ह्या ठिकाणी आहाच वाणा दिसे मांडतो असं जे आहे ना, आहाच वाणा या हा शब्द घालून ज्ञानदेवांनी अशी स्थिती दाखवली आहे की जणू काय तो वायू आता वरती जातोय, मस्तकात जाण्यासाठी वरती चाललाय, पण तो वर जातोय असं आपल्याला वाटतं. आणि तो जात असताना काय होतं तर अचेत चित्ताचा सांगातू, म्हणजे काय की चित्त आणि प्राण ह्यांचा संग घडतो. चित्त आणि प्राण किंवा तो प्राणवायू ह्यांचा संग घडतो. आणि संग घडतो ह्याचा अर्थ की त्या चित्तामध्ये फक्त तो परमेश्वर आपला आत्मा ह्या फक्त एवढ्याच कल्पना, ह्याच्या पलीकडे जगाच्या कुठल्याही कल्पना नसतात. आणि म्हणून तो एकत्र प्राण आणि चित्त हे एकत्र येणं ह्याचा अर्थच असा की आपल्या प्राण म्हणजे श्वास तो जो काय त्याच्यामध्ये तो श्वास घेताना आपण साधा विचार किंवा प्रयत्न जरी करून पाहिला ना की असा प्राण रोखला आहे जणू काही, या इथे जणू काही रोखलेला आहे प्राण. आणि तिथे काय झालं आहे तर चित्त आणि प्राणाचा संयोग झालेला आहे, एकत्र मिलन झालेलं आहे की चित्त आता दुसरीकडे कुठे नाही, फक्त तिथेच लागलेलं आहे. तर असं ते आहाच वाणा म्हणताना हा त्याचा अर्थ आहे की असं वाटतं की
इथे सगळं एकत्र झाल्यासारखं असं वाटतं आणि ते आता ब्रह्मरंध्रापर्यंत पोचतंय असं वाटतं. ही सगळी कल्पना त्या ठिकाणी आहे. म्हणजे अजून तो पोचलेला नाही आहे, मस्तकापर्यंत प्राण पोचलेला नाही, इथे आहे. 2 भुवयांच्या मध्येच तो आहे, तो पोचलेला नाही. म्हणून म्हणजे हा सगळा अर्थ त्या आहाचं वाणा शब्दामध्ये आहे. आणि मग पुढे काय म्हटलं की आता ही स्थिती आली आहे, पण त्या स्थितीमध्ये काय केलं आहे म्हणजे देहांताची वेळ आहे, पण तरीसुद्धा तो योगी आहे किंवा तो ज्ञानी आहे. तो हे अशा प्रकारे करू शकतो. आणि तो काय करतो तर परी मनाचे स्थैर्य धरिला. म्हणजे मनाच्या स्थिर मनाने स्थिर चित्ताने तो प्राण त्यांनी धरून ठेवला. तो प्राण त्यांनी धरून ठेवला आहे. तो धडवरही गेलेला नाही आहे, तो इथेच आहे, वर जाण्याच्या दिशेला आहे, पण तो त्यांनी असा धरून ठेवलेला आहे. मनाचे स्थैर्य धरिला. ह्या तर पुढच्या ओळी इतक्या सुंदर आहेत बा. परी मनाचे स्थैर्य धरला, भक्तीची या भावना भरला, योगबळे आवरला सज्ज होऊन. त्या श्लोकात जे आलं ना तेच एक्झॅक्टली इथे आलेलं आहे, बरोबर आहे ना. ह्याच 3 गोष्टींचा उल्लेख त्या श्लोकामध्ये आहे की स्थिर मनाने पूर्ण भक्तीने आहे की नाही. आत्ताच आपण तो श्लोक वाचला तर पूर्ण भक्तीने आणि योग बळाने तो असा आवरून सज्ज केला आहे की आता तो अशा ह्याला पोचणार, तो परमात्म स्वरूपालाच तो पोचणार आहे. आणि अशा स्थितीमध्ये काय होतं म्हणजे ही सुद्धा पुन्हा कुंभकाचीच अवस्था आहे. लक्षात घ्या, हे सुद्धा कुंभकाची अवस्था आहे. एरवी प्राणायाम करताना कुंभक जो असतो त्यावेळेला जो श्वास रोखला जातो, जे कोणी प्राणायाम करतात त्यांना हे लक्षात येईल की तो जो श्वास रोखला जातो तो इथे रोखला जातो, बरोबर आहे ना. सगळ्यांनी विचार करून पहा की आपण श्वास कुंभक आपण करतो, इथेच तो श्वास रोखलेला असतो. आता हा श्वास इथे रोखलेला आहे. म्हणजे असा तो मनोबळ स्थिरचित्ताने भक्तिपूर्वक आणि योगबळाने तो आता इथे रोखून धरलेला आहे. म्हणजे आता ही आणखी उच्च अवस्था आली, शरीराची सुद्धा आणखी उच्च अवस्था आली. तर योगबळे आवरला. आणि आता हा योग हा शब्द ह्या ठिकाणी ज्ञानेश्वर जेव्हा वापरतात त्यावेळेला त्यांना अष्टांग योग अभिप्रेत आहे. लक्षात घ्या की अष्टांग योग जो आता मी सगळा तो योग मागे सांगितलेला आहे, त्यात पूर्ण ते सांगत नाही गेल्याही मला वाटतं तासाला त्यातल्या सर्व 8 अवस्था मी सांगितल्या. तर त्या योग बळाने तो आवरलेला आहे आणि सज्ज करून ठेवलेला आहे. आणि मग काय होतं तो जड जडाते विरवितू. जड आणि अजड, तो जडाजड असा जो शब्द आहे तो जड आणि अजड असा आहे. म्हणजे जड वस्तू स्थूल वस्तू आणि सूक्ष्म गोष्टी की ज्या आपल्याला कळत नाहीत, दिसत नाहीत, अशा स्थूल स्वरूपामध्ये नाही. असं जे सगळं जे जगातल्या आणि आपल्या अंतरातल्या सुद्धा ज्या काही अशा गोष्टी आहेत की आपल्याला इंद्रिय आपल्याला कळतात पण आपल्याला आपलं श्वसन आपल्याला कळत नाही, आपल्या आतमध्ये होणाऱ्या इतर अनेक प्रक्रिया आपल्याला कळत नाही. तर ह्या सगळं त्याच्यामध्ये जड अजड ह्या शब्दामध्ये ह्या सगळ्या सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन्ही गोष्टींचा उल्लेख आहे. तर असं स्थूल आणि सूक्ष्म जे आहे ते सगळं विरवितू म्हणजे त्या सगळ्याचा विसरच पाडायचा. विरवणं ह्याचा अर्थ की त्याचा विचारच नाही, त्याचा कशाचा विचारच नाही. ते कधी विरून जातं, ते कधी लयाला जातं ज्या वेळेला आपल्या चित्तातनं ते सगळं जातं. आपल्या चित्तातनं सगळं जेव्हा निघून जातं त्यावेळेला ते विरलं, त्यावेळेला ते लयाला गेलं असं आपण म्हणतो. तर विरवितू भृतला माझी रचती म्हणजे असा तो तिथे धरून ठेवला आहे. भृतला माझी म्हणजे ह्या 2 भुवयांमध्ये तो धरून ठेवल्यासारखा आहे.
आणि मग किती सुंदर शब्द वापरले बघा ज्ञानदेवाने. जैसा घंटानाद लयस्तू घंटेसीच होय. म्हणजे घंटेचा आवाज जो असतो, लहान असो मोठी असो, घंटा जी असते त्याचा आवाज आपण ती एकदा हे केल्यानंतर आपण जर ती सोडून दिलं, आपण हे केलं नाही, हळूहळू तो आवाज आपल्याला ऐकेन असं होतो. पण आपण जर कान त्या घंटेला लावलं तर त्या घंटेमध्ये तो आवाज थोडा वेळ येत असतो. बरोबर आहे? ते इथे म्हटलंय. म्हणजे आता त्या प्राणाची अवस्था त्यांनी अशी सांगितली आहे की जणू काही तो आता जायला निघालाय पण इथे रोखलाय. असं सांगता सांगता त्यांनी कसं म्हटलंय की जैसा घंटानाद लयस्तू, असा लयाला जातो घंटेसीच. म्हणजे घंटेमध्येच घंटेचा नाद लयाला जातो. दुसरी एक उपमा दिली आहे पुढच्या ह्याच्यात. का झाकलीये घटीचा दिवा नेणी जे काय जाहला केव्हा. म्हणजे समजा एका घटाच्या खाली आपण दिवा ठेवताना तो चांगला प्रज्वलित आहे, पण तो घटाच्या खाली ठेवलेला आहे. कधी विजला आपल्याला कळतच नाही. बरोबर आहे? अशी ही दोन उदाहरणं देऊन, आणि हे दुसरं तर फारच सुंदर की कधी विजला दिवा हे कळतच नाही, किंवा तो घंटेचा नादसुद्धा आपल्याला ऐकायलाच येत नाही, त्या घंटेमध्येच तो विरून जातो. तसं काय होतं, नेणी जे काय जाहला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी. म्हणजे पांडवा, काय सुंदर वर्णन आहे ना की अर्जुना, अशा त्या योग्याचा, अशा त्या ज्ञानी माणसाचा प्राण कधी जातो त्याला तर कळत नाही, आपल्याला सुद्धा कळत नाही की हात जिवंत आहे का नाही आहे हे सुद्धा कळत नाही. असं त्या घंटेचा नाद जसा घंटेमध्येच विरून जातो, घटाखालचा दिवा कधी विजला हे आपल्याला कळतही नाही, तर तशाप्रमाणे हा त्याचा प्राण कधी जातो हे कळत नाही. म्हणजे त्याला तो मुळीच कळत, त्याला आपलं सोडा, पण हे त्याची अवस्था आहे की त्याने तो तिथपर्यंत आणलेला आहे प्राण, पण तो प्राण मग नंतर कधी गेला हे त्याला कळत नाही. म्हणजे हे सगळं सांगताना अर्जुनाने जो प्रश्न विचारला आहे की त्याला स्मरण कसं होतं अखेरच्या काळी, ते सगळं सांगताना हे त्याचं मरण कसं येतं इथपासून सगळं सांगितलं आहे त्यांनी की प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या सगळ्या त्याच्या देहांताची सगळी कल्पना आपल्याला दिली आहे की इतका नकळत तो देहांत त्याचा होऊन जातो. आणि मग असं जेव्हा होतो की या रीती जो पांडवा देह ठेवी, अशा प्रकारे जो अर्जुना आपला देह ठेवतो तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष ऐसे नाम. आलं लक्षात की तो शेवटी तो परब्रह्मच आहे. तो माणूस हा परब्रह्म आहे केवळ, की ज्याला परमपुरुष, म्हणजे आता पुरुष ही कल्पना आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये अक्षर आणि त्याच्यावरती जो आहे तो परमपुरुष, उत्तम पुरुष. तर तो हा उत्तम पुरुष, पुरुषोत्तम, किंवा ह्याला आणखीन एक शब्द वापरतात, आता इथे सांगते, परात्पर पुरुष असंही म्हणतात. परात्पर पुरुष कदाचित मला वाटतं पुढे आलेलं आहे ते परात्पर पुरुष. अगदी त्या शब्दात नसेल पण त्या अर्थी आलेलं आहे. परात्पर पुरुष म्हणजे पर आणि अपर ही आपली सामान्य स्थिती, पर ही त्याची उच्च स्थिती, आणि त्या परात्पर त्याच्यातलाही श्रेष्ठ, त्याच्यातलाही जो श्रेष्ठ असा तो पुरुष आहे. जया परमपुरुष ऐसे नाम. आणि पुढे काय म्हटले, ते माझे निजदाम होऊनी ठाके. म्हणजे ह्यामध्ये ही ज्ञानदेवांची कल्पना, म्हणजे कल्पनाशक्ती आहे किंवा काव्यशक्ती आहे की त्याला माझी प्राप्ती होते असं न म्हणता माझं घर निजधामच मुळी तोच आहे, म्हणजे मीच त्याच्याकडे गेलो आहे.
माझं घर, आपण आपल्या घरी जातो असं अशा प्रकारे की तो माझ्याकडे येतो असं न म्हणता मीच त्याच्याकडे जातो. इतक्या सुंदर शब्दामध्ये त्या योग्याच्या देहांताची स्थिती आपल्याला त्यांनी सांगितली. ते माझे निजधाम होऊन ठाकले की मी तो म्हणजे आता मला दुसरं स्थानच नाही, तो हेच माझं स्थान. ते म्हणजे त्याचा आत्मा आणि माझा आत्मा हे आता एकच झालेलं आहे. आता पुढे बघा हां. आता पुढे 11वा जो श्लोक आहे तो मी घेणार आहे, मुद्दाम घेणार आहे की कारण ओव्यांमध्ये तितकं सगळं आलेलं नाही. ओव्यातले काही थोडा भाग मी घेणार आहे, पण तो श्लोक मात्र घेणार आहे. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वितरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. हां, आता यामध्ये कशाचा उल्लेख केलेला आहे तर तो ज्या पदाला पोचतो. हां, म्हणजे हा जो योगी आता देहांतानंतर तो ज्या पदाला पोचतो, म्हणजे ज्याला आपण आत्ता परमपुरुष, परात्पर पुरुष वगैरे असं जे सगळं म्हटलं, म्हणजेच परमेश्वर, ब्रह्म, परब्रह्म. आता त्या परब्रह्मच्या बद्दल आता ह्याच्या पुढच्या भागामध्ये भगवंत काही सांगतात की कोणत्या पदाला तो पोचतो, तो कुठे पोचतो हे सांगण्यासाठी ते पद काय आहे याबद्दल आता त्यांनी सांगितलं आहे. आणि इथे म्हणजे गीतेच्या श्लोकामध्ये काय म्हटलं आहे पहा, यदक्षरं वेदविदो वदन्ति. आपण प्रत्येक त्यातला एक एक भाग घेऊ म्हणजे समजेल. वेदविद ह्याचा अर्थ ज्यांना वेदाचं ज्ञान आहे. विद म्हणजे ज्यांना ती विद्या, ज्यांना ते ज्ञान अवगत आहे. वेदविद, वेदविद वदन्ति. हां, वेदविद म्हणजे ज्यांना वेद आकलन वेदांचं झालेलं आहे ते म्हणतात. वदन्ति म्हणजे ते म्हणतात. काय म्हणतात तर त्या पदाला म्हणजे यद अक्षरम असं आहे ते. यदक्षरम जे आहे, यद अक्षरम म्हणजे त्या पदाला म्हणजे त्या परब्रह्माला ते काय म्हणतात, अक्षर असं म्हणतात. हां, आलं लक्षात? अक्षर म्हणतात की ते जे पद आहे, ते जे परब्रह्म आहे त्याचा उल्लेख वेदविद कशा प्रकारे करतात. अक्षर, आणि अक्षर हा शब्द आपल्याला माहिती आहे आता की जो क्षर पावत नाही, म्हणजे ज्याच्यामध्ये काही परिवर्तन होत नाही, कायम तो त्याच स्थितीमध्ये आहे. तर म्हणजे स्थिती पण म्हणता येत नाही, पण त्याचं जे स्वरूप आहे ते कायम तसंच आहे. तर असा जो तो अक्षर, तर त्याला वेदविद अक्षर म्हणतात. त्या ब्रह्माला, त्या परब्रह्माला. म्हणजे आता हा योगी कुठे पोचला तर तो परब्रह्माकडे, त्या पदाकडे पोचला. तर ते पद कसं आहे ते इथे सांगितलं आहे की वेदविद त्याला अक्षर म्हणतात. आता पुढे काय आहे, विशन्ति यद्यतयो वितरागाः. म्हणजे वितरागाः हा शब्द येऊन गेला आहे, बरोबर आहे. वितराग, राग म्हणजे आसक्ती, आणि वितराग म्हणजे आसक्ती सोडून देणं. आसक्ती कुठल्याही गोष्टीबद्दलची आसक्ती सोडून देणं म्हणजे प्रापंचिक कुठल्याही गोष्टीबद्दलची आसक्ती सोडून देणं. ते वितराग म्हणजेच वैराग्य. वैराग्य हा शब्द ह्याच्यावरूनच आलेला आहे. तर वितराग, तर वितराग विशन्ति यद्यतयो वितरागाः ह्याचा अर्थ असा की जे असे वैराग्यपूर्ण असतात, जे वितरागी असतात, ते कशाची इच्छा करतात तर यद्यतयो म्हणजे ह्या पदापर्यंत आपण पोचावं. ते वितरागसुद्धा, ते वैराग्यसुद्धा त्यांना का पाहिजे असतं तर वैराग्याच्या मार्गाने
ते ह्या परब्रह्मापर्यंत त्यांना जायचं असतं. म्हणजे त्यांची इच्छा असते किंवा ते तिथे राहणं, विशंती ह्याचा हाही अर्थ आहे की ते तिथे राहण्याची, त्या पदापर्यंत पोचणं, तिथे राहणं ह्याची ते इच्छा करतात. पुढे यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति. हा एक आणखीन म्हणजे जी माणसं कोण माणसं या ब्रह्मापर्यंत पोचतात हे या ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आपण पाहिल्या, आता तिसरी गोष्ट पाहतो. यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति म्हणजे काय? यदिच्छन्तो ह्याचा अर्थ जे त्या ब्रह्मापर्यंत पोचण्याची इच्छा करतात. यदिच्छन्तो म्हणजे जे त्या ब्रह्मापर्यंत पोचण्याची इच्छा करतात ते काय करतात? तर ब्रह्मचर्यं चरन्ति. ब्रह्मचर्याचं पालन करतात. त्यांचं आचरण हे ब्रह्मचर्याचं आचरण असतं. चरन्ति म्हणजे आचरण त्यांचं आचरण हे ब्रह्मचर्याचं आचरण असतं. या ठिकाणी अगदी नीट लक्षात घ्या की ब्रह्मचर्य ह्याचा अर्थ संकुचित स्वरूपामध्ये घ्यायचा नाही की जो आपण नेहमी घेतो की ब्रह्मचारी आपण कोणाला म्हणतो की ज्याचा काही लैंगिक संबंध नाही त्याला आपण ब्रह्मचारी म्हणतो, बरोबर आहे. पण या ठिकाणी केवळ तेवढा उल्लेख नाही आहे. एवढंच नव्हे तर आपले जे 4 आश्रम आहे, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, हे जे 4 आश्रम आहे त्यातला ब्रह्मचर्याश्रम हा जो आश्रम आहे, मुलं तर त्यावेळेला लहान असतात तर त्यांच्या बाबतीमध्ये लैंगिक संबंध त्यांचे असणं ही शक्यता त्या काळामध्ये तरी नव्हती. आजचा काळ वेगळा आहे, पण त्या काळात तर नव्हती ही शक्यता. मग त्यांच्याही बाबतीमध्ये किंवा त्यांच्या त्या अवस्थेला ब्रह्मचर्याश्रम असंच म्हटलेलं आहे. म्हणजेच ह्याचा अर्थ इतका संकुचित नाही आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि ब्रह्मचर्य ह्याचा अर्थ फार व्यापक आहे आणि तो अशा प्रकारचा आहे की कुठल्याही प्रकारच्या ज्या आसक्ती, आकांक्षा ह्याने आपलं जे सगळं जीवन भरलेलं असतं ते नाही. म्हणजे कामना, वासना, कुठल्याही वासना याचा अर्थ केवळ शारीरिक असंही नव्हे, कुठलीही गोष्ट मला हवी हे जे असतं हे नाही. म्हणजे ही जी निष्कामता आयुष्यामध्ये पुढे यायला पाहिजे त्याचं शिक्षण ह्या अवस्थेमध्ये दिलं जातं, ज्याला ब्रह्मचर्याश्रम म्हणतात. लक्षात आलं की जे पुढे पाहिजे, घडलं पाहिजे, की आपल्याला जी हाव असते, सगळ्या गोष्टींची आसक्ती, सगळ्या गोष्टींची हाव, हे जे आपलं नित्य सामान्य माणसाचं स्वरूप असतं जीवनाचं, ते घडू नये प्रपंचामध्ये, अशा प्रकारे गुंतू नये. म्हणजे ह्याचा अर्थ आपल्या कामनांची तृप्ती होऊ नये असं मुळीच नाही. कारण ब्रह्मचर्याश्रमानंतर गृहस्थाश्रम सांगितलेला आहे की जिथे आपल्या कामनांची तृप्ती, अर्थ आणि काम यांची तृप्ती तिथे होते. म्हणजे त्या काही अशा रोखून धरायच्या नाही आहेत, पण मनाला एक शिकवण द्यायची. ती शिकवण ब्रह्मचर्याश्रमाच्या काळामध्ये दिली जाते की अशा गोष्टींमध्ये तुझं मन गुंतून राहता कामा, तो ब्रह्मचर्याश्रम. आणि ते त्या अर्थानेच इथे शब्द वापरलेला आहे की ब्रह्मचर्य चरन्ति, म्हणजे ब्रह्मचर्याचं आचरण ते करतात. म्हणजे ते कुठल्याही अशा आसक्तींमध्ये, कामनांमध्ये, वासनांमध्ये ते गुंतलेले नसतात. तरच ते निष्काम कर्म करू शकतील ना. तर म्हणून अशा प्रकारे म्हणजे ज्यांना ह्या पदाला पोचण्याची इच्छा असते ते ब्रह्मचर्याचं पालन करतात असं म्हटलेलं आहे. आणि असं मग पुढे काय म्हटलंय, तत्ते पदम,
संग्रहेण प्रवक्षे. आता इथे जो संग्रहेण शब्द आहे ना त्याचा अर्थ वेगळा आहे बरं का. संग्रहेण ह्याचा अर्थ या ठिकाणी संक्षेपाने, संक्षेपाने, संक्षिप्तपणे, थोडक्यात मी तुला सांगतो असं म्हटलं. भगवंतानी म्हटलंय की मी तुला थोडक्यात सांगतो. काय थोडक्यात सांगतो? संग्रहेण प्रवक्षे, म्हणजे मी तुला थोडक्यामध्ये ते सांगतो. आणि काय सांगतो तर तत्ते पदम, ते जे पद आहे की ज्या पदाचा बद्दल आत्तापर्यंत उल्लेख केला की ज्या पदाला अक्षर म्हणतात, ज्या पदाला पोचण्याची इच्छा, वितराग, वैराग किंवा पोचण्यासाठी वैराग्याचं पालन केलं जातं, ब्रह्मचर्याचं पालन केलं जातं, असं ते जे पद आहे त्या पदाबद्दल मी तुला आता संक्षेपाने सांगतो असं ह्या श्लोकामध्ये म्हटले. ओव्यांमध्ये थोडा अधिक काही भाग घातला आहे, पण मी सगळं न घेता अगदी थोडक्यामध्ये पहा. श्लोक समजला ना की आता आपल्याला ह्या ओव्यांमधला हे अर्थ सगळा पटापट समजणार आहे. सकळा जाणणेया जे लाणी, जाणणेया जे लाणी ह्याचा अर्थ म्हणजे जाणणेया म्हणजे जे जाणून घेण्याची इच्छा असते, जे ज्ञान मिळवण्याची इच्छा असते, त्यातलं लाणी ह्याचा अर्थ सर्वोच्च ज्ञान. सर्वोच्च ज्ञान, जे ज्ञान मिळवण्याची इच्छा असते त्यातलं जे सर्वोच्च ज्ञान आहे, सर्वात श्रेष्ठ असं जे ज्ञान आहे म्हणजेच काय? परमात्म्याचं ज्ञान, त्या ब्रह्माचं ज्ञान आणि त्याच्या आधी आत्म्याचं ज्ञान, हे सगळं म्हणजे ज्ञानामध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञान ते अर्थातच परब्रह्माचं ज्ञान. लाणी ह्याचा अर्थ सर्वश्रेष्ठ, लाणी म्हणजे सर्वश्रेष्ठ. तर सकळा जाणणेया म्हणजे जाणणेया म्हणजे ह्याचा अर्थ की ज्यांना सगळं ज्ञान मिळवायचं आहे त्यांना सर्वश्रेष्ठ काय वाटतं, कोणतं ज्ञान सर्वश्रेष्ठ वाटतं ते तिये जाणीवेची जे खाणी. लक्षात आलं? खाणी म्हणजे खाण, त्या ज्ञानाची जे खाणच असतात. तर खाण याचा अर्थच असा ना की सगळं भरपूर तिथे मिळतच जातं, जितकं तुम्ही खोदावं तितकं तिथे ते मिळतच जातं. त्या अर्थानेच तो खाण शब्द वापरला की त्या ज्ञानाची ते खाणच असतात, की सर्वश्रेष्ठ ज्ञानाची ते खाण असतात. तया ज्ञानियांची आयणी, म्हणजे मी मुद्दाम श्लोक आधी घेण्याचं कारण हे की इथे असे काही शब्द ज्ञानदेवांनी घातले की जिथे आपल्याला अर्थ सहज स्पष्ट होत नाही किंवा कुठेतरी गोंधळल्यासारखं वाटतं, ते होऊ नये म्हणून मी तो श्लोक घेतला होता. तर असं जे ज्ञान की जे अशी जी माणसं की ज्यांना ते ज्ञानाची ते खाणच आहे, तया ज्ञानियांची आयणी. आयणी म्हणजे बुद्धी, आयणी म्हणजे बुद्धी. तया ज्ञानियांची आयणी म्हणजे त्या ज्ञानी लोकांची बुद्धी, त्या ज्ञानी लोकांची बुद्धी. ज्ञानियांची आयणी, म्हणून ते शब्द असे जरा हे आहेत म्हणून मी आधी तुम्हाला सांगते. त्या ज्ञानियांची आयणी म्हणजे त्यांची जी बुद्धी असते म्हणजे ज्ञानपूर्ण बुद्धी. अगदी थोडक्यात म्हणायचं ह्या सर्वाचा अर्थ काय, हे जे तीन सगळं सांगितलं त्याचा थोडक्यात अर्थ की अत्यंत ज्ञानपूर्ण उच्च ज्ञान असलेली अशी जी बुद्धी, अशा बुद्धीने जया ते अक्षर म्हणिपे म्हणजे ती त्या बुद्धीने ते ज्ञानी माणसं ज्याला अक्षर म्हणतात असं ते पद. ते श्लोकामध्ये जास्ती सोपं आहे असं मला तरी वाटतं म्हणून मी श्लोक घेतला. इथे थोडासा आपल्याला म्हणजे
तिये जाणीवेची जे खाणी तया ज्ञानी यांची ये आयणी, असे सगळे शब्द एकात एक गुंतून आपण जरा गोंधळात पडतो, म्हणून मुद्दाम मी तो श्लोक घेतला. जया ते अक्षर म्हणिपे, म्हणजे असे ज्ञानी जे असतात, उच्च सर्वश्रेष्ठ ज्ञान असणारे असे जे असतात ते त्या पदाला अक्षर म्हणतात, असा साधा अर्थ आहे. आता पुढची ओवी आहे ती मी घेत नाही आहे. त्याच्यामध्ये फक्त असं आहे की चंडवात असा पहिला शब्द आहे बघा. चंडवातेही न मोडे, म्हणजे ते पद कसं आहे, ते जे परब्रह्म हे पद आहे ते कसं आहे, तर कशाने ते मोडत नाही. अगदी चंडवात, आणि चंडवात ह्याचा अर्थ केवळ वादळी वारा वगैरे असं नाही. प्रलयाच्या काळी जो भयंकर वादळी वारा वाहतो त्याला चंडवात म्हणतात. प्रलयाच्या काळचा वारा म्हणजे प्रलय ज्या वेळेला होतो त्यावेळेला अशा प्रकारची स्थिती असते की सगळी नासधूस झालेली असते, असा वारा सुटलेला असतो, त्याला चंडवात खरं म्हणजे म्हणतात. तर चंडवातेही न मोडे असं म्हटलं म्हणजे ते इतकं अक्षरपद आहे की कशाने ते मोडत नाही. एवढंच मी पुढे संबंध ती ओवी घेत नाही, कारण पुन्हा असंच आपण शब्दात घेतो म्हणून मी घेत नाही. आता पुढे पहा, 102वी ओवी घेते. तेवी जाणणेया जे आकळिले, ते जाणवले पणेची उमाणले, मग नेणवेची तया ते म्हणितले अक्षर सहजे. हे मुद्दाम मी ओवी घेतली कारण यामध्ये दोन गोष्टी सांगितल्या आहेत की एक म्हणजे ज्ञानी माणसांना ते पद काय आहे ते कळतं, आणि ज्यांना ते ज्ञान नाही त्यांना ते पद कळत नाही. हा खरं साधा अर्थ त्याचा आहे या ओवीचा, पण ते कसं म्हटलं आहे त्यांनी, कशा प्रकारे सांगितलं आहे. जाणणेया म्हणजे ज्यांना ज्ञान आहे, जाणणेया जे ज्ञानी आहे त्या ज्ञानी लोकांना जे आकळिले, म्हणजे ते पद, ते ब्रह्मपद जे आहे ते त्यांना समजतं, त्यांना कळतं, आकळिले. आता ते त्यांना ते का समजतं, त्याचं आकलन त्यांना का होतं, तर ते जाणवलेपणेची उमाणले, म्हणजे त्यांना जाणवलेपणं आहे, हां म्हणजे त्यांना ज्ञान आहे. लक्षात आलं, जाणवलेपणं आहे ह्याचा अर्थ त्यांना ते ज्ञान आहे, त्या ज्ञानापर्यंत ते पोचलेले आहेत, श्रेष्ठ ज्ञानापर्यंत ते पोचलेले आहेत. परब्रह्माचं स्वरूप कळण्या इतकं श्रेष्ठ ज्ञान त्यांनी मिळवलेलं आहे. हे त्यांचं जाणवलेपण, त्यांचं वैशिष्ट्य सांगितलं आहे. ते जाणवलेपणेची उमाणले म्हणजे त्यांना ती तशी बुद्धी आहे, त्यांना तसं ते ज्ञान आहे, म्हणून त्यांना ते उमाणले म्हणजे त्यांना ते कळलं, त्यांना त्याचं आकलन झालं. आता पुढे जे आहे ना, मग नेणवेची तयारी, हा जो भाग आहे त्याच्यामध्ये काय म्हटलंय की ह्या ठिकाणी नेणवे म्हणजे जाणणे आणि नेणणे बरोबर दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नेणणे म्हणजे ज्यांना कळत नाही, आता कोणाला कळत नाही तर तिथे असं सगळं स्पष्ट नाही आहे, पण मग नेणवेची तयार ते म्हणजे काहींना ते कळतच नाही, काहींना ते समजतच नाही, एवढंच त्या ओवीमध्ये सांगितलं आहे. पण त्याचा आणखीन सखोल अर्थ आपल्याला कळला पाहिजे, आणि तो असा आहे की नेणवे म्हणजे कोणाला कळत नाही, तर ह्या ठिकाणी अर्थ असा आहे की जे आपली जी वृत्ती असते ती वृत्ती जे शरीर प्रपंच ह्याच्याशी निगडीत आपली वृत्ती ठेवतात. आलं लक्षात, आपली जी वृत्ती आहे, वृत्ती काही वेळेला वृत्ती ही परमात्म्याशी निगडीत होते, काही वेळेला ती बुद्धी काहींच्या ह्याच्यामध्ये वृत्ती, बुद्धीही नव्हे वृत्ती म्हणजे वागण्याची किंवा विचार करण्याची जी काही एक आपली क्षमता असते ती ज्या वेळेला फक्त
फक्त शरीर, प्रपंचातली सुख ह्याच्याशी ज्याची वृत्ती निगडीत असते त्यांना हे ज्ञान कळत नाही. असा एवढा मोठा अर्थ त्या एवढ्या शब्दामध्ये की नेणवेची, तो नेणव जो शब्द आहे की ज्या कोणाला कळत नाही, कोणाला कळतं आणि कोणाला कळत नाही हे सांगितलं. ज्ञानी माणसाला कळतं आणि कोणाला कळत नाही. तर अशा की ज्यांची वृत्ती ही अशा गोष्टींमध्ये गुंतलेली आहे त्यांना मग ते फक्त प्रपंचातल्या सुखदुःखांच्या विचारातच घडलेले असतात. मग त्यांना परमात्म्याचं हे ज्ञान किंवा या परब्रह्माचं हे पद त्यांना ते कळत नाही. नेणवेची तया ते. आणि मग पुढे म्हटलंय मणितले अक्षर सहजे. म्हणजे हे जे मणितले अक्षर सहजे आहे ना ते पुन्हा त्या पहिल्या भागाशी जोडून घ्यायचं. ह्या ओवीमध्ये थोडा असा पुढे मागे आपल्याला अर्थासाठी करावं लागतं. मग नेणवेची तया ते कोणाला कळत नाही हे सांगितलं, आता कोणाला कळतं हे सांगितलं. आणि असं ज्यांना ते कळतं, ज्यांना ते जे ते जाणतात, ज्यांच्यामध्ये ते जाणवलेपण आहे ते त्याला अक्षर म्हणतात. असा म्हणजे साधा अर्थ आहे पण तो जरा असा शब्दांमध्ये गुरफटून सांगितलेला आहे. म्हणून काही वेळेला मी असं गोंधळ होऊ नये म्हणून काही भाग टाळते. पण हे कळलं पाहिजे कारण ह्या ठिकाणी नेणवे आणि जाणवे ह्याच्यामध्ये जो फरक आहे तो आपल्या मनामध्ये स्पष्ट व्हायला पाहिजे. आता पुढे पुन्हा तिसरी ओवी पहा. त्याच्यातलं म्हणोनी. आता म्हणोनी ह्याचा अर्थ ते जे आधीच सांगितले ना जाणवलेपण त्यांच्यामध्ये असतं. म्हणोनी वेद विद नर म्हणती जया ते अक्षर. पुन्हा तेच आहे वेदविद, ज्यांना वेदांचं ज्ञान आहे, ज्यांना हे सगळं ज्ञान पूर्ण ज्यांनी आकलन त्याचं झालेलं आहे ते त्याला अक्षर असं म्हणतात. आता हे अक्षर कसं आहे, हे अक्षरपद कसं आहे, जे प्रकृतीशी परमात्म स्वरूप, परमात्म रूप, जे प्रकृतीशी म्हणजे प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ, पर श्रेष्ठ, प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहे किंवा पर ह्याचा अर्थ पलीकडचं असा आहे. पलीकडचं जे प्राकृतिक नाही आहे ते जे सगळं ज्ञान आहे हे कुठलंही किंवा ते जे पद आहे हे प्रकृती नव्हे, प्रकृतीच्याही पलीकडचं आहे. पलीकडचं आहे किंवा पलीकडचं ह्याचाच अर्थ ते श्रेष्ठ आहे आणि ते परमात्मरूप आहे. म्हणजे परमात्मा आहे, परमात्म्याचं रूप आहे, सत्य स्वरूपाचं रूप आहे. अच्छा पुढचे जे आहे ना, आता साधं आहे की हे पद कोणाला कळतं वगैरे त्यांचं वर्णन आहे थोडं. ते तुम्ही वाचायला गेलात तर कदाचित हे असं काय लिहिलं आहे असं वाटेल म्हणून मी ह्याचा थोडा अर्थ सांगते. पुढे पहा चौथी ओवी. आणि विषयांचे विष उलंडुनी. हे तर कळलं, विषयांचे विष उलंडुनी म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊ, म्हणजे विषयांच्यामध्ये न गुंतता त्याच्या पलीकडे जाऊन विषयांचे विष उलंडुनी जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊन. हे मला मुद्दाम ह्याचा अर्थ नीट लक्षात घेतला पाहिजे म्हणून मी ही ओवी घेते. सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊन. आता हा प्रायश्चित्त ह्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की प्रायश्चित्त कशाला म्हणतो की एखादी कुठली तरी आपल्या हातून चूक झाली तर त्याचं आपण प्रायश्चित्त घ्यायचं. म्हणजे त्याच्या ती चूक आपल्या हातून झाली हे तर कबूल करायचं पण त्याबद्दल आपण काहीतरी भोगायचं, प्रायश्चित्त घ्यायचं. असं ही प्रायश्चित्ताची कल्पना आहे. आता इथे त्यांनी काय म्हटलंय की सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊ. म्हणजे हे प्रायश्चित्त कोणाला दिले? सगळ्या इंद्रियांना प्रायश्चित्त दिले. आणि तो
इंद्रियांना प्रायश्चित्त असं का म्हटलंय सांगा? की आत्तापर्यंत जे मी आत्ता म्हटलं की प्रायश्चित्त हा शब्द आपण कशा अर्थाने वापरतो? चूक झाली म्हणून प्रायश्चित्त. मग आता इंद्रियांना प्रायश्चित्त असं जेव्हा म्हटलंय त्यावेळेला त्याचा अर्थ असाच होतो की त्या इंद्रियाने आत्तापर्यंत चूक केली आहे, हां, ते वाहवत गेले आहे आसक्तींमध्ये, कामनांमध्ये, ते वाहवत गेली आत्तापर्यंत इंद्रिय. त्याचीच ओढ त्या इंद्रियांना आत्तापर्यंत जाणवली. ही त्यांची जी चूक झाली त्याबद्दल प्रायश्चित्त. आलं लक्षात? की म्हणून तो प्रायश्चित्त शब्द वापरला आहे की सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी. की जसं असतं ना, एखाद्या लहान मुलाला आपण म्हणतो की आता एवढं झालं ना, चुकलायस तू, आता गप्प इथे बस, मी सांगते ते ऐक. तसं त्यांना प्रायश्चित्त देऊन त्या इंद्रियांना आता गप्प बसवले असा अर्थ तिथे आहे, अभिप्रेत आहे की सर्वेंद्रिया प्रायश्च देऊनी आहाती देहाची ये बैसुनी झाडातळी असं म्हटलंय. म्हणजे एखाद्या झाडाच्या खाली शांतपणे आपण बसावं, तसं त्या इंद्रियांना सांगितलं की आता शांत बसा. इतके दिवस वाहवत होता, आता प्रायश्चित्त आहे तुम्हाला, तुमची चूक झालेली आहे, आता हे प्रायश्चित्त आहे की आता तुम्ही शांत बसा, आता काही तुमची गडबड चालणार नाही. अशा अर्थाच्या ह्या ओव्या आहेत. देहाची ये बैसोनी झाडात तळी. म्हणजे आता देहाचं म्हणजे देह हा जणू काही एखादं झाड आहे, आता त्याच्या तळाला बसायचं, त्या देहाचा विचार करायचा नाही, त्याच्या तळाला गपचूप त्या इंद्रियांनी बसून राहायचं. ते यापरी विरक्त. आता पहा, आता हे सगळं बरोबर समजेल. ते यापरी विरक्त जयाची निरंतर वाट पाहत निष्कामासी अभिप्रेत सर्वदा जे. म्हणजे ते अशा प्रकारे विरक्त होऊन जयाची निरंतर वाट पाहतो. आता ते कशाची? जयाची म्हणजे कशाची ते वाट पाहत आहेत? त्या परब्रह्माची वाट पाहत. त्या परब्रह्माची ते वाट पाहत आहेत, जयाची निरंतर वाट पाहत आणि ही परब्रह्माची वाट पाहणारे कोण असतात? किंवा ते अशी इच्छा कोणाला होते? निष्कामासी अभिप्रेत. जे निष्काम असतात त्यांना हे अभिप्रेत असतं. आलं लक्षात ना? सगळ्या गोष्टी लक्षात येतात ना? जे निष्कामच आहेत, ज्यांच्या मनामध्ये कामना नाही, अशी जी माणसं आहेत, किंवा कामनेसाठी एखाद्या गोष्टीचं फळं भोगण्यासाठी जी माणसं काम करत नाहीत, अशी जी निष्काम माणसं आहेत त्यांना जे अभिप्रेत असं जे पद आहे, सर्वदा अभिप्रेत असं जे पद आहे ते परब्रह्म, असं ते परब्रह्म. आता मधली एक ओवी गाळूया, कारण तशाच प्रकारचा उल्लेख पुढे आहे. पुढची 7वी ओवी, 7 ते 11 सगळ्या ओव्या पाहूया आपण. ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध. आता जिथे सांगण्याची गरज नाही तिथे मी सांगत नाही आता, कारण एवढं सगळं स्पष्टीकरण केलेलं आहे. ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध. अगाध याचा अर्थ की ज्याचा लाभ होणं कठीण आहे. म्हणजे दुर्लभमध्येही तोच अर्थ आहे, पण अगाध आहे, खूप असं प्रचंड अशा श्रेष्ठ स्वरूपाचं ते पद आहे आणि त्याचा लाभ सहजपणे होत नाही. तर असं जे दुर्लभ आणि अगाध असं जे पद आहे. जयाची थडियेची वेद सुबुकवळीले ठेले. कळलंय कोणाला अर्थ? वाचा पुन्हा. जयाची थडियेची वेद चुबुकळीले ठेले. त्याच्या अलीकडच्या किनाऱ्यावरच वेळ थांबले. हां, त्याच्या अलीकडच्या किनाऱ्या. म्हणजे आता ते पद
आपल्याला आकलन त्याचं होण्यासाठी, त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी सगळं हे माया नदी जी आपण शिकलो जाते ती सगळी माया नदी पार करून आपल्याला तिथे जायचं. पण त्या अलीकडच्या थड याचा अर्थ किनारा, तर त्या अलीकडच्या किनाऱ्यावरतीच वेद चुबुकळीले ठेले. म्हणजे वेद चुबुकळीले याचा अर्थ गटांगळ्या खात तिथेच थांबले. म्हणजे साध्या शब्दामध्ये वेदांना सुद्धा त्या पदाचा अर्थ किंवा स्वरूप सांगता आलं, अर्थ नव्हे स्वरूप स्पष्ट करता आलं नाही, म्हणून वेदांनी नेती न इति असं म्हटलं. म्हणजे तिथपर्यंत वर्णन केलं आणि वर्णन करून थांबले. न इति नाही बाबा, हे नाही, म्हणजे हे म्हणजे परब्रह्म नव्हे असं करून ते तिथेच थांबले, म्हणून थड म्हटलं. तिथेच गटांगळ्या खात, तिथेच बुचकळ्या मारत त्या पहिल्याच अलीकडच्याच तीराशी थांबले, पुढे ते जाऊच शकले नाहीत वेद. म्हणजे वेदांना सुद्धा परब्रह्माचं सगळं स्वरूप योग्य प्रकारे शब्दामध्ये सांगता आलं नाही, असं ते पद आहे. ते पुरुष होते. ते दोन आले, पण त्याच्या पहिल्या तेवर अनुस्वार आहे, पण अनुस्वार आहे. म्हणजे ते पद म्हणजे परब्रह्म. ते पुरुष म्हणजे ते ज्ञानी पुरुष योगी. हां, ते पुरुष ते होती, म्हणजे त्या पदाशी ते एकरूप होतात, त्या पदाला ते पोचतात. म्हणजे त्या दोन शब्द ते आल्याने घोटाळा होतो, म्हणून मुद्दाम सांगते. पहिल्या तेवर अनुस्वार आहे, त्याचा अर्थ ते परब्रह्म, आणि पुढे जो ते आहे तो त्या पुरुषांना म्हणजे त्या माणसांना संबोधून आहे. तर ते पुरुष होती, म्हणजे ही ज्ञानी माणसं त्या परब्रह्माशी एकरूप होतात. म्हणजे ज्यांचं स्वरूप वेदांनाही सांगता आलं नाही, असं ते जे पद आहे ते पुरुष होती. जे यापरी लया जाती. आता पहा, पुन्हा त्या तिथे आलो आपण की जे देहांताच्या त्या काळामध्ये पुन्हा त्याचा उल्लेख आला. जे यापरी लया जाती. आता पहा, यापरी असं म्हटलंय, पुन्हा त्याचं पुढे वर्णन आहे बरं का. म्हणून इथे कसं म्हटलंय, जे यापरी लया जाती तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगू. म्हणजे पार्था, ती स्थिती मी तुला एक वेळ, ह्याचा अर्थ पुन्हा एकदा संक्षेपाने सांगतो. जे मगाशी संग्रहेण हा शब्द जो श्लोकात आला होता तो ह्या ओळीमध्ये या ठिकाणी आलेला आहे की पुन्हा एकदा मी तुला ते पद, म्हणजे मी आत्तापर्यंत सांगत आलो आहे, पण मी पुन्हा एकदा तुला समजावं म्हणून मी संक्षेपाने आता तुला परत सांगतो, एक वेळ पुन्हा सांगतो. तेथे अर्जुने म्हणितले स्वामी, हेची म्हणावया होतो पामी. आलं लक्षात की अर्जुन म्हणाला की स्वामी मला हेच म्हणायचं होतं की पुन्हा एकदा मला सांगा. हेची म्हणावया होतो पामी, तव सहजे कृपा केली तुम्ही. माझ्यावर कृपाच केली, म्हणजे माझ्या मनातलं ओळखलं तुम्ही की मला हे पुन्हा तुम्ही सांगावं अशी माझी इच्छा आहे. तर माझ्यावर कृपा केली तरी बोलीजो काजी, म्हणजे तुम्ही स्वतःच म्हणालात की मी बोलीजो, म्हणजे मी सांगतो असं तुम्ही स्वतःच म्हणालात की मी तुम्हाला सांगायच्या आधी तुम्हीच म्हणालात की मी पुन्हा एकदा सांगतो. परी बोलावे ते अति सोहपे. आपल्यासारखाच आहे की बोलावं मी
भगवंताला म्हटले की सांगा तुम्ही मला पुन्हा ते पद सांगा, पुन्हा मला ही सगळी स्थिती समजावून सांगा. बोलावे ते अति सोपे तेथे म्हणितले त्रिभुवन दीपे. म्हणजे असं अर्जुनाने म्हटल्यानंतर तेथे याचा अर्थ तेथे, म्हणजे असं अर्जुन म्हणाला. मग भगवंत काय म्हणाले, मग म्हणा, किंवा तिथे मग तेव्हा काय म्हणाले भगवंत. तर त्रिभुवन दीप म्हणजे श्रीकृष्ण. त्रिभुवन दीप म्हणजे श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले, तर ते असं म्हणाले, तुझं काय नेणो म्हणजे अरे तुला काय नेणो म्हणजे तुला काय माहिती आहे. मी अगदी संक्षेपाने सांगतो बघ, सोपं म्हणतोयस ना तू, तर असं आहे ते. तुझं काय नेणो म्हणजे तू काय म्हणतोयस तू. तुला जे सोपं करून पाहिजे ना, तर तुला काय माहिती आहे. मी अगदी संक्षेपाने सांगतो, ऐक. सांगेन ऐक. मी अगदी संक्षेपाने सांगतो, ऐक. म्हणजे संक्षेपाने असं म्हणताना या ठिकाणी सोपं करून असाही अर्थ आहे. सोपं करून सांगतो, थोडक्यात सांगतो, ऐक. पण आता पहा, मी सांगतो म्हटल्यानंतर भगवंतानी पुढे फार सुंदर सांगितले. म्हणजे ज्ञानदेवाने भगवंताच्या तोंडीही घातले. तरी मनाया बाहेरीकडे यावयाची सविया सवे मोडे. आलं लक्षात की तरी मना या तुझ्या मनाला बाहेरीकडे यावयाची सविया सवे मोडे. म्हणजे बाहेर भटकण्याची जी तुझ्या मनाला सवय आहे ना, आपल्या सामान्य लोकांचं इथे बसलो तरी कुठेतरी चित्त दुसरीकडे असू शकतं. तर तसंच अर्जुनाला म्हटलंय, कुठे बाहेर तुझं लक्ष जायला देऊ नको. यावयाची सविया म्हणजे ही सवयच आहे, तर ती सविया सवे म्हणजे सविया ह्याचा अर्थ सवय आणि सवे म्हणजे पूर्णपणे मोड. बाहेर भटकण्याची जी काही तुझ्या मनाला सवय आहे, म्हणजे तुझ्या चित्तामध्ये एकदम दुसरेच कुठले तरी विचार येतात, तर ती सवय तू मोड. आणि पुढे काय, हे हृदयाची या डोही बुडे तैसे कीजे. हृदयाची या डोही म्हटले म्हणजे नुसतं हृदय पण म्हटलं नाही. डोह म्हणजे खोल, तर अंतःकरणामध्ये खोल आतवर ते जाईल तुझं मन, म्हणजे आतमध्ये. म्हणजे ह्याची ही कल्पना काय आहे माहिती आहे का, की हा जो कित्येक वेळेला आणि ह्याच्याही आधी हा उल्लेख असा आलेला आहे. मी फारसं स्पष्टीकरण त्यावेळेला केलेलं नव्हतं, पण हा जो उल्लेख आहे की आत, हृदयाच्या आत नुसतं न म्हणता खोल असं आतमध्ये डोही, म्हणजे त्याच्या खोल. म्हणजे आपण शरीराच्या रचनेचा जर विचार केला तर आणि काय हृदयाच्या खोल, हे आपल्याला असा प्रश्न पडेल. म्हणजे ते आणखीन काय असू शकणार. तसं नाही आहे. ही ह्याची कल्पना आहे, ही आध्यात्मिक कल्पना आहे. आणि ती कल्पना अशा स्वरूपाची आहे की हे जे सगळं आपलं स्थूल आणि सूक्ष्म असं जे काही सगळं असतं, त्याच्याही खोल आतवर आपलं आत्मरूप असतं, आपलं आत्मरूप असतं. अत्यंत आतमध्ये कुठेतरी खोलवर ते आपलं खरं अंतःकरण जे असतं ते अत्यंत खोलवर असतं, वरवरचं नसतं. ही कल्पना त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून ते असं म्हटलेलं आहे की तू हृदयाची या डोही बुडे तैसे कीजे. म्हणजे तू तैसे कीजे हा सुद्धा जो शब्द आहे ना, त्याचा अर्थ असा घ्यायचा की तू असा काहीतरी उपाय कर. तैसे कीजे म्हणजे असा काहीतरी उपाय कर की तुझं हे बाहेर धावणारं मन हृदयाच्या डोहामध्ये आतमध्ये बुडून जाईल.
अगदी अंतःकरणाचा जो खोल भाग आहे तिथे कुठेतरी ते तुझं मन बुडून जाईल असं तू कर, बाहेर त्याला जायला देऊ. आणि म्हणजे आता ह्या ठिकाणी उपाय, मुद्दाम मी उपाय शब्द वापरते, का वापरते ते नंतर तुमच्या लक्षात येईल. आता पुढचं जे आहे, श्लोक घेत नाही, ओव्याच घेऊया आपण, ओव्या घेते. आता तो उपाय काय आहे तो पुढे सांगितला. म्हणजे हे कधी कसं करता येतं की अंतःकरणाच्या अगदी खोल तुझं मन जाण्यासाठी काय करायला पाहिजे, कसा उपाय करायला पाहिजे, हे आता पुढच्या भागामध्ये सांगितलं. परी हे तरीच घडे. म्हणजे हे जे आहे बाहेर जाणारं मन आतमध्ये अंतःकरणात खोल रुतून ठेवायचं, हे तरीच घडे, तेव्हाच घडतं जरी संयमाची अखंडे सर्व द्वारी कवाडे कळासती. कळासती याचा अर्थ पक्की बंद करून टाकणं. कळासती म्हणजे पक्की बंद करून टाकणं. कशाची? संयमाची. संयम, सगळी संयमाची द्वारं, म्हणजे त्या द्वारांनाच संयमाची द्वारं म्हटलं. संयमरूपी द्वारं, कारण मन बाहेर जातं त्या ह्या दारांच्या पलीकडे. म्हणजे जेव्हा आपला संयम सुटतो त्यावेळेला ते मन बाहेर जातं. तर ही संयमाची सर्व जी दारं आहे ती अखंड, म्हणजे त्याच्यामध्ये एवढी फटसुद्धा राहू नये, अखंड सर्व द्वारी कवाडे कळासती, म्हणजे पक्की बंद करून टाक. तरी सहजे मन कोंडले, म्हणजे मग मन आतमध्येच कोंडून राहील, आतमध्येच राहील. हृदयीची असेल उगले, म्हणजे हे दोन्ही एकत्र घेऊ आपण. तरी सहजे मन कोंडले हृदयीची असेल उगले, म्हणजे ते हृदयाच्या खोल आतमध्येच ते राहील. मन आतमध्ये कोंडलं जाईल, हृदयाच्या आतमध्येच ते खोलवर जाऊन बसेल. आणि त्याला म्हणजे मग ते बाहेर पडणार नाही. ही संयमाची द्वारं एकदा कडेकोट बंदोबस्त केला की मग तुझं मन बाहेर पडणार नाही. हे स्पष्ट करण्यासाठी पुढची उपमा अशी दिली आहे. जैसे करचरणी मोडले परिस्वरून संडी, म्हणजे परिस्वरू म्हणजे परिसर. जैसे करचरणी मोडले, म्हणजे एखाद्या माणसाचे हात आणि पाय जर मोडले असतील तर तो परिसराच्या बाहेर पडत नाही. आलं लक्षात? जसं म्हणजे उपमा देऊन ते मन तिथे आतमध्ये कसं कोंडून राहील ते सांगितलंय की परिसराच्या बाहेर जसं हातपाय मोडलेला माणूस बाहेर जाऊ शकत नाही, तसं मग असं हे आतमध्ये कोंडलेलं तुझं मन हृदयामध्ये स्थिर राहील. तैसे चित्त राहिली या पांडवा. प्राणांचा, आता पहा, आता काही थोड्या महत्त्वाच्या संकल्पना येतात. तैसे चित्त राहिली या पांडवा, प्राणांचा प्रणवूची करावा. आधी एवढ्याचाच अर्थ स्पष्ट करतो. म्हणजे अशा प्रकारे चित्त आतमध्येच राहिलं, अंतःकरणामध्येच आतमध्ये खोलवरच राहिलं. आणि मग अशा स्थितीत म्हणजे स्थिर चित्त म्हणजे काय हे आधी सांगितलं, बरोबर आहे की स्थिर चित्त म्हणजे ते आतमध्येच आता आहे, ते आता बहिर्मुख होऊच शकत नाही अशी परिस्थिती झाली, ते आधी सांगितलं. आणि मग पुढे काय म्हटलंय? प्राणांचा प्रणवूची करावा. प्रणव म्हणजे ओंकार, ओंकार, प्रणव म्हणजे ओंकार, प्राणांचा ओंकार करावा असं म्हटलं. म्हणजे ह्याचा अर्थ की हा जो प्राण म्हणा, प्राणवायू म्हणा, जो आता इथे कोंडलेला आहे ना त्या देहांत होणाऱ्या माणसाने, त्या माणसाने काय करायचं आहे तर प्राणांचा प्रणव करायचा. म्हणजे
त्या श्वासामध्ये फक्त ओंकाराचं स्मरण करायचं, ओंकार स्मरण करायचं, ओंकार. आता तर ओंकाराच्या स्मरणाबद्दल पुढे थोडंसं विवेचन आहे. प्राणांचा प्रणवोची करावा, म्हणजे प्राणांनी प्रणवाचं चिंतन करावं, असं दुसऱ्या शब्दामध्ये मी म्हणेन. प्राणांनी प्रणवाचं, प्राणांनी ओंकाराचं चिंतन करायचं. म्हणजे ओंकार तोंडाने म्हटलाच पाहिजे असं नाही, आतमध्येच फक्त त्या प्राणामध्ये ओंकार आतमधलं. कारण तो कुंभकाची स्थिती आहे, त्या कुंभकाच्या स्थितीमध्ये आतमध्ये त्या श्वासामध्येच ओंकाराचं स्मरण, ओंकाराचं स्मरण. आणि मग काय म्हटलंय, प्राणांचा प्रणवोची करावा, मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्नीवरी. आता मूर्ध्नी हा शब्द मी आधी एकदा सांगितला. मूर्ध्नी म्हणजे मस्तक, मस्तक. आता अनुवृत्ती हा जो शब्द आहे, अनुवृत्ती म्हणजे मगाशी मी जे सांगितलं सुषुम्ना, सुषुम्ना जी नाडी ह्या कुंडलिनी योगामध्ये सांगितलेली आहे की इडा, पिंगला आणि मध्ये सुषुम्ना. तर त्या सुषुम्नेमधून तो कुठल्या पंथाने, कुठल्या मार्गाने, म्हणजे आता हा प्राणवायू आहे, तो प्राणवायूचा कुंभक करताना तो कुंभक ते प्राणवायू असा वर आणायचा की त्या सुषुम्नेमधून आपला तो प्राण जागृत होत होत वरती आणायचा, मूर्ध्नीवरी म्हणजे मस्तकामध्ये आणायचा. आलं लक्षात? ह्या इथे जिथे ब्रह्मरंध्र आहे तिथपर्यंत, मधल्या सगळ्या चक्रातून म्हणजे मूलाधार चक्रापासून ते ह्या चक्रापर्यंत, ब्रह्मरंध्र चक्रापर्यंत तो प्रणवाचं स्मरण करत, दुसरं काही नाही. या ठिकाणी प्रणवाच्या स्मरणावरती भर दिलेला आहे. असं करत करत तो मूर्ध्नीवरी आणायचा. आता हे जे आहे ना, हे सांगताना मला असं लक्षात येत आहे की हे जे सगळं वर्णन केलं आहे ना, हे ज्ञानदेवानी हे वर्णन जे सगळं केलेलं आहे ते करत असताना ज्ञानदेवांवरती, ज्ञानेश्वरांवरती जो नाथपंथाचा प्रभाव होता, त्यामुळे हे अशा प्रकारचं सगळं वर्णन त्यांनी केलेलं आहे. की मी नाथपंथाबद्दल बोललेली आहे, आठवत आहे जे कोणी होते त्यावेळेला. आता पुन्हा तेवढं सगळं सांगणं शक्य नाही. मी जवळजवळ संपूर्ण पावणे 2 तास मी फक्त नाथपंथावरती मी बोललेली होते, हो की नाही. तर त्या नाथपंथाचे जे विचार आहेत, त्या नाथपंथामध्ये आणि ज्ञानेश्वरांवरती ज्या नाथपंथाचा प्रभाव होता, म्हणजे त्यांचे जे गुरु होते त्यांच्याकडून हा नाथपंथ त्यांच्याकडे, ज्ञानेश्वरांकडे आला. तर ज्या नाथपंथाचे सुद्धा वेगवेगळे पुन्हा पंथ आहेत, तर त्याच्यातला ह्या पंथीय लोकांवरती ज्यांचा प्रभाव ज्ञानेश्वरांवर आहे, या नाथपंथीय लोकांवरती काश्मीरी शैव पंथाचा प्रभाव होता. हाही उल्लेख मी त्यावेळेला केला होता, आठवत तुम्हाला? की काश्मीरी शैव पंथाचा त्यांच्यावरती उल्लेख होता. मी आता ते सगळं सांगत नाही, पण मी त्यातला महत्त्वाची गोष्ट आहे ती मी तुमच्या पुढे मांडते की त्यावेळेला जरी नसतील तरी हे एवढं तुम्हाला थोडंसं माहिती असलं पाहिजे की हे सगळं इथे का आलं, की जे गीतेच्या श्लोकामध्ये नाही आहे. कुठे असं सुषुम्ना नाडीचा उल्लेख नाही, फक्त ह्या भुवयांच्या मध्ये प्राण आणावा एवढाच उल्लेख आहे. बाकी काही उल्लेख केलेले नाही. ज्ञानदेवाने हे सगळे उल्लेख केलेले आहेत. ह्याचं कारण ज्ञानदेवांवरती त्या ज्या नाथपंथाचा प्रभाव होता, तो नाथपंथ जो आहे त्यावरती काश्मीरी शैव पंथाचा प्रभाव होता. आणि आपल्या भारतामध्ये शैव
आणि शाक्त हे दोन संप्रदाय म्हणा किंवा पंथ म्हणा असे आहेत. शाक्त आणि शैव हे दोन संप्रदाय असे आहेत की ज्यामध्ये परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी प्रकृतीच्या शक्तीचा उपयोग केला जातो. आलं लक्षात? प्रकृतीच्या शक्तीचा उपयोग केला जातो. शैव आणि शाक्त हे दोन पंथ असे आहेत की ज्यामध्ये प्रकृतीची जी शक्ती असते, आपल्यामध्ये परमेश्वर आणि प्रकृती दोन्ही आहे, तर प्रकृती ही शक्तीच आहे, तर त्या शक्तीचा वापर म्हणून शाक्त हा शब्दसुद्धा त्यावरून आलेला आहे की जे फक्त प्रकृतीलाच महत्त्व देतात, परमेश्वरापेक्षा सुद्धा प्रकृतीला महत्त्व देतात. म्हणजे त्या परमेश्वरापर्यंत म्हणजे जो ब्रह्म आहे, परब्रह्म आहे, तिथपर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल तर आपल्या प्रकृतीच्या शक्तीचा उपयोग आपण केला पाहिजे. अशा प्रकारचा विचार ह्या शाक्त आणि शैव पंथाचा आहे. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, कारण हे नाही तर का आलं, जे गीतेमध्ये नाही ते ज्ञानेश्वरांनी इथे का सांगितलं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून मी हे सगळे उल्लेख करते आहे की आणि ज्याला हे जे प्रकृतीच्या शक्तीचा उपयोग करणं हा जो भाग आहे त्याला तांत्रिक पद्धती असं म्हणतात. तांत्रिक पद्धती शैव पंथामध्ये सुद्धा तांत्रिक पद्धती आणि शाक्त पंथामध्ये सुद्धा तांत्रिक पद्धतीचा उपयोग करून परमेश्वर प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न केला आहे. आलं लक्षात? मी अगदी थोडक्यात हे सांगते, पण परमेश्वराची प्राप्ती आता ह्याच्यामध्ये फरक कसा बघा की परमेश्वर प्राप्ती ज्ञानमार्गाने पण करता येते, कर्मयोगाने पण करता येते, भक्तियोगाने पण करता येते. पण हे जे दोन पंथ आहेत त्यांच्या मते परमेश्वर प्राप्ती ही प्रकृतीच्या शक्तीच्या मार्गे आपण करू शकतो आणि ती शक्ती म्हणजे तंत्राचा वापर. तंत्र ज्याला आपण पहा मंत्र तंत्र असे शब्द वापरतो, पण ते दोन्ही जणू काही समानच आहेत. मंत्रतंत्र इतकं ते सलग ती संज्ञा आपण वापरतो की जणू काही एकच अर्थ त्याच्यामध्ये, पण तसं नाही आहे. मंत्र हा भाग वेगळा आहे. मंत्रामध्ये सुद्धा अशी अलौकिक काही शक्ती असते की ते मंत्र अत्यंत योग्य प्रकारे योग्य वेळेला विशिष्ट पद्धतीने जर ते मंत्र म्हटले तर त्या मंत्रांच्या द्वारे तुम्ही खूप उच्चतम स्थितीला पोचू शकता. मंत्रांचा जसा प्रभाव असतो तसा तंत्राचाही प्रभाव असतो. आणि तंत्र ह्याचा अर्थ हा की तंत्र म्हणजे एक थोडं गूढवादी. आता गूढवादी का म्हणायचं सांगा की आता ह्या कुठे आपल्याला सुषुम्ना काय दिसते का, किंवा ही इडा पिंगला ही सगळी चक्र जी सगळी कल्पना केलेली ही कुठे आपल्याला दिसतात. म्हणजे ह्या सगळ्या शक्ती आहेत आपल्यामध्ये आणि त्या शक्तींचा वापर करून आपण परमेश्वरापर्यंत पोचू शकतो. हे जे तंत्र आहे ह्याला तंत्र म्हणतात. आलं लक्षात? तर हे शैव आणि शाक्त हे दोन पंथ भारतामध्ये असे आहेत की जे तांत्रिक स्वरूपाचे आहेत, आणि त्याच्यातला जो काश्मीरी शैव पंथ त्याच्यामध्येही असा तंत्राचा वापर म्हणजे कुंडलिनी शक्ती ह्या सगळ्या कल्पना ह्या तिथून आलेल्या आहेत की ही आपल्या शरीरामध्ये आहे ही शक्ती आणि ती आपण जागृत करायची असते आणि ती अशा प्रकारे जागृत झाली, ती ब्रह्मरंध्रापर्यंत पोचली की मग परमेश्वर प्राप्ती होते. अशा प्रकारच्या ह्या ज्या कल्पना आहेत म्हणून ज्ञानेश्वरांनी हे सगळं वर्णन केलं आहे. नाहीतर असं मी हे सांगण्याचं कारण उद्देश एवढाच आहे की गीतेमध्ये हे काही म्हटलंच नाही आहे आणि हे इथे का आलं आहे सगळं अनुवृत्ती पंथे. आता हे कुठे, आता अनुवृत्ती म्हणजे सुषुम्ना नाडी.
आता त्या सुषुम्ना नाडीतून तो प्राण किंवा तो प्राणवायू किंवा ती कुंडलिनीची जागृत झालेली शक्ती ही अशी वर 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 येत कुठे जाते, मूर्धीवरी म्हणजे मस्तकामध्ये जे ब्रह्मरंध्र आहे तिथे ती जाते. पण हे तंत्र किंवा तांत्रिक थोडंसं ब्लॅक मॅजिक कडे नाही, नाही. अलीकडे त्याचा अलीकडे हां, आता हा शब्द बरोबर वापरला असतो. मुळामध्ये तंत्र हे ब्लॅक मॅजिक नव्हे. ब्लॅक मॅजिक हे त्याच्यातून निर्माण झालं. म्हणजे तंत्र, मग त्या तंत्राचा वापर जे खरे तांत्रिक असतात, जसं मंत्राचा वापर, खरा मंत्राचा वापर ज्यांना तो कळलेला आहे कसा करायचा तेच करू शकतात, तरच ती प्राप्ती होते. त्याचप्रमाणे तंत्राचा वापर सुद्धा कशा प्रकारे करायचा हे त्या खऱ्या तांत्रिकांना माहिती असतं, की जे हे आता नाथपंथी आहे, शैवपंथी आहे. हां, योगी कथामृत जे आहे ते मी योगी कथामृत नाही वाचलेलं, मला माहिती योगी इकडचे तिकडे जाऊ शकतात. हां, तो हठयोग सिद्धी आहे. सिद्धी म्हणजे ह्या सगळ्या योगांमध्ये सिद्धी असतेच. सिद्धी याचा अर्थ परमेश्वर प्राप्ती. हां, सगळ्या योगांमध्ये सिद्धी आहे. पण ती जे तुम्ही आता म्हणता त्यावरून माझ्या लक्षात आलं, मी काही ते वाचलेलं नाही, पण इथून तिथे जाणं किंवा अधांतरी चालणं, अग्नीतून चालणं, पाण्यावरून वरून चालणं वगैरे असे जे काही उल्लेख आपल्या ह्या ग्रंथांमध्ये आलेले आहेत, हे जे आहेत ना, हे हठयोग म्हणजे योगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातला हा हठयोग आहे, की हे तंत्र नाही, तो हठयोग आहे. म्हणजे योग वेगळा, मंत्र वेगळा, तंत्र वेगळं, हे आपण सगळं एकच अर्थी घेतो. म्हणून मी ह्या गोष्टी स्पष्ट केल्या की हे एक नाही आहे. योगांमध्येही वेगवेगळे प्रकार आहेत. अष्टांग योगासारखा हठयोग नाही. हठयोग हा आपल्याला आणखी तो हठ शब्दच अशा प्रकारचा आपल्याला हट्टच करून बसायचा की हे असंच झालं पाहिजे, आणि त्या प्रकारे ते मग ती सिद्धी त्यांना प्राप्त होते. त्यासाठी ते प्रयत्न करतात आणि ती सिद्धी त्यांना प्राप्त होते. पण मग त्याच्यातून हे जे तू आत्ता म्हणालीस, त्याच्यातून मग हे सगळे असे त्याचा गैरवापर करणारे कलकत्त्याला रस्त्यावर असे मोठे मोठे होर्डिंग्ज आहेत ह्या ब्लॅक मॅजिक की आम्ही हे बरं करू शकतो, तिथे तांत्रिक असं म्हणून मी आता तांत्रिकच म्हणजे ते तांत्रिक, पण ते म्हणजे होतात हेही बरोबर आहे की ज्यांना खरोखर तंत्राचं किंवा मंत्राने होतात असं म्हणतात ना. काही मंत्र हे आपले रोग बरे करणारे असे मंत्र असतात. त्याचप्रमाणे तंत्रसुद्धा जर अगदी शुद्ध स्वरूपामध्ये माहिती असेल आणि त्याचा योग्य उपयोग करता येत असेल तर म्हणूनच हे शाक्त वगैरे त्या प्रकारचे लोक आहेत. पण त्याच्यातून मग ह्या सगळ्या अपप्रवृत्ती निघाल्या की लोकांना फसवायचं, ह्या सगळ्या वृत्ती त्यातून निघाल्या. तर त्याच्यात शुद्ध स्वरूप काय आणि अशुद्ध स्वरूप काय हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि म्हणून अशा मार्गांना शक्यतो आपल्याला पूर्ण माहिती असल्याशिवाय न जाणं हे जास्ती चांगलं असतं असं मला तरी वाटतं. म्हणजे माझ्या मते तरी असं आहे की आपल्याला जोपर्यंत माहिती नाही की हे करणारा कोण आहे, त्याची शक्ती कितपत आहे, हे आपल्याला माहिती नाही. काही म्हणजे तर कोणाची नावं घेत नाही, पण काय म्हणजे मूर्ती हातात काढून दाखवायची, मग लोक अगदी खूप हे करतात, कोणाला अंगठीच काढून द्यायची, मग लोकांना असं वाटतं काय ह्याला सिद्धी आहे, किती मोठ्या ह्याला ह्या गोष्टींचा आधी एकतर ह्या ज्या सिद्धी प्राप्त होतात त्या सिद्धींचा उपयोगच न करणं हा खरा मार्ग असतो. ह्या कुठल्याही सिद्धी प्राप्त झाल्या तरीसुद्धा त्या रुद्धी सिद्धींमध्ये जर आपण अडकलो तर आपला पुढचा सगळा अध्यात्माचा प्रवास तिथेच थांबतो, उलट आपण अधोपाताला जातो. त्यामुळे या सिद्धींचा उपयोगच खरं करायचा नसतो. आणि म्हणूनच तुम्ही लक्षात घ्या की ज्ञानेश्वरांना सुद्धा निवृत्ती दासांनी
जे त्यांच्या आयुष्यामध्ये घडलं की त्यांनी भिंत चालवली, त्यांनी वेदाच्या आपल्या वडेड्याच्या तोंडून वेद बनवले. म्हणजे काही लोक म्हणतात हे कसं शक्य आहे. ह्या गूढविद्या आहेत, ह्या योगाच्या बळाने प्राप्त झालेल्या सिद्धी आहेत आणि त्या सिद्धी घेऊनच कदाचित ज्ञानदेव जन्मले असतील. त्यांची पूर्व जन्मांचं सगळी ती हे आहे, फळ आहे त्यांच्या सगळ्या साधनेचं. तर असं हे सगळं शक्य आहे की त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या सिद्धी होत्या. म्हणजे त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही असं मला मुळीच म्हणायचं नाही. पण निवृत्तीदासांनी ज्ञानदेवांना जो उपदेश केला हे सगळं घडल्यानंतर त्यावेळेला तो उपदेश इतका चांगला होता की त्यांनी हे भावार्थ दीपिका जी सांगितली त्याचं निरूपण केलं. त्याच्या मागचीही पार्श्वभूमी अशी आहे की निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना सांगितलं की हे जे सगळं तू करतोयस ना त्यांनी लोक गोळा होत आहेत, लोकांना आपली हे कळली आहे. पण हे लक्षात घे की हे चमत्काराला नमस्कार आहे, हे तू आता थांबव, हे तू थांबव आणि आता तू लोकांना योग्य मार्गाला लावण्यासाठी त्यांना ज्ञान दे. आणि म्हणून गीतेचं हे भगवद्गीतेचं निरूपण त्यांनी भावार्थ दीपिका ह्या स्वरूपामध्ये केलं की गीतेचा भावार्थ त्यांनी का सांगितला तर निवृत्तीदासांची ती आज्ञा होती की आता ते तू थांबव, कारण हे अयोग्य मार्गाकडे तू जातस, लोक गोळा होणारच अशा ह्याला, पण ते तू थांबव. अशा सिद्धींचा तुझ्यामध्ये या सिद्धी आहेत पण ह्यांचा असा वापर करू नको, तू लोकांना ज्ञान दे. आणि म्हणून मग ज्ञानदेवांनी पुढे सांगितलं त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा की ज्ञानी माणसांनी कसं असलं पाहिजे तर अलौकिक नोहावे लोकांप्रती, अलौकिक राहायचं नाही, लोकांना ज्ञान देण्यासाठी आपलं हे कर्तव्य आपण पार पाडायचं. तर अशा प्रकारे हे म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध ह्याच्यामध्ये थोडा फरक आपल्याला करावा लागतो आणि अलीकडच्या काळामध्ये या सगळ्याचा गैरवापर जास्त होतो हे आपण लक्षात घ्यायचं. तर हे मी ह्या अनुवृत्ती हा शब्द आला म्हणून मी ह्या सगळ्याचा उल्लेख केला की ज्ञानदेवांवरती अशा प्रकारच्या विचारांचा खूप प्रभाव होता, तांत्रिक विचारांचा प्रभाव होता. म्हणूनच त्यांनी कुंडलिनी योगसुद्धा 6व्या अध्यायामध्ये सगळा सांगितलेला आहे. आता पुढे आपण आता तो अनुवृत्ती म्हणजे प्राणांचा प्रणवूची करावा, म्हणजे प्राणांमध्ये दुसरं काहीच नाही, फक्त श्वास आणि प्रणव ह्या दोनाचं मुळे मिलनच करून टाकायचं. म्हणजे चित्त आणि प्राण ह्याचं मिलन झालं ना ते की चित्तामध्ये फक्त प्रणव आणि तो प्रणवा ह्याच्यामध्ये प्राणामध्ये आणायचा, श्वासामध्ये आणायचा. तर प्राणांचा प्रणवूची करावा म्हणजे प्राणाने ओंकाराचं चिंतन केलं की प्राण प्रणव रूप होतो, ही त्याची कल्पना आहे. आलं लक्षात की जर प्राणांनी प्रणवाचं चिंतन केलं म्हणजे इतकं पूर्ण स्थिर चित्त करून जर ओंकाराचं आपण हे केलं तर स्मरण केलं तर तो प्राण प्रणवरूप होतो, ओंकार रूप होतो. आणि अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्नीवरी म्हणजे मस्तकामध्ये आणायचा. तेथ आकाशी मिळे न मिळे, बघा हा आकाशी मिळे म्हणजे अजून पोचलाही नाही अशा अवस्थेतच आहे, इथे आलाय तो अजून पूर्ण मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे, तैसा धरावा धारणा बळे. धारणा या शब्दाचा अर्थच असा आहे की जे आत्तापर्यंत आपण मिळवलंय ते धारण करायचं, त्याला धारणा म्हणजे अष्टांग योगामध्ये धारणा ही अवस्था कधी येते
पहिल्यांदा सगळं यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार हे सगळं झालं. ह्या सगळ्या लौकिक ह्याच्यातून आपण बाहेर पडलो की मग काय सुरू होतं, शेवटच्या 3 अवस्था, आणि त्या आहेत ध्यान, धारणा आणि समाधी. तर तो ध्यान म्हणजे पहिले हे सगळं म्हणजे प्रपंचाच्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर पडल्यानंतर पूर्ण ध्यान कशाचं, त्या परमात्म्याचं, आत्म्याचं, तेच ध्यान. आणि मग ते धारण करून ठेवायचं. म्हणजे जी काही आपल्याला उच्चतम स्थिती प्राप्त झालेली आहे ती टिकवून ठेवणं, टिकवून ठेवणं म्हणजे धारण. ती सुटू न देणं, कारण कठीण आहे, अत्यंत कठीण आहे. तर कारण आपलं सगळं म्हणजे प्रत्याहार वगैरे सगळं केलं आहे, पण आपल्याकडे आहेत ना ऋषीमुनींची उदाहरणं. इतक्या उच्चतम परिस्थितीला पोचलेली माणसं एकदम कुठल्या तरी मोहाला बळी पडली. ही ऋषीमुनींची उदाहरणं जी आहेत त्याचा अर्थच की धारणा फार महत्त्वाची अवस्था आहे, की जे आत्तापर्यंत मिळवले ते टिकवून ठेवणं हे फार मोठं महत्त्वाचं काम आहे. तर तो जो मिळे न मिळे अशा अवस्थेमध्ये तो जो प्राण आणि तो ओंकार आहे तो धारणाबळे धरावा जव मात्रात्रय मावळे. बघा आता काय म्हटलंय, मात्रात्रय मावळे अर्धबिंबी. मात्रात्रय म्हणजे ओंकार, प्रणव म्हणजे ओंकार. ओंकाराच्या 3 मात्रा आहेत ना, अ उ म, ह्या 3 मात्रा आहेत. ह्या त्याला मात्रात्रय म्हटलंय. मात्रात्रय मावळे. म्हणजे तो मावळे असं का म्हटलंय की आता इतक्या उच्च अवस्थेला गेलेलं आहे की अ उ आणि म ह्या ज्या 3 मात्रा आहेत त्या कशाच्या ते किंवा त्याचा अर्थ काय आहे की अ म्हणजे जड सगळं जे असतं. याचा अर्थ सगळं जड म्हणजे आपलं सगळं लौकिक जीवन, जड जीवन. जड. उ म्हणजे अंतःकरण, मानस. आपलं जे मानस आहे आपल्या अंतःकरणामध्ये, म्हणजे आता पहिला अ गेला, आता उ म्हणजे मन आहे. मनसुद्धा कधी भरकटेल सांगता येत नाही, मनही गेलं. उ म ही आणखीन उच्च अवस्था म्हणजे ज्ञानाची खरं म्हणजे ती अवस्था. ज्ञानमार्गाकडे आपण जातो त्या ह्या अवस्थेमध्ये ज्ञानमार्गाकडे जातो, उच्च अवस्था तिथपर्यंत आलो. ज्ञानसुद्धा हरपलं. हे आपल्याला गेलं आधी, हो की नाही. ज्ञान संपतं आणि फक्त ज्ञेय उरतं. हे आपण पाहिलंय ना, तेच या ठिकाणी आहे. जव मात्रात्रय मावळे अर्धबिंबी. तो जे ओंकार आहे त्या ओंकाराच्या 3 मात्रा झाल्यानंतर वरती जो चंद्रकोर आणि त्याच्यावरती जो बिंब आहे त्याला अर्धबिंब असं म्हणतात. तो अर्धबिंब म्हणजे ज्ञानाची सर्वोत्तम अवस्था किंवा ज्ञेय किंवा ज्ञानाची सर्वोत्तम अवस्था म्हणजे अर्धबिंब. हे गेला, जडविश्व गेलं, मानस गेलं, ज्ञानाची सुद्धा अवस्था गेली की आता हे मिळवायचंय ज्ञान, ही अवस्था गेली. आता ज्ञान पूर्ण झालेलं आहे. अर्धबिंबाकडे आपण पोचलेलो आहोत, त्या ज्ञेयाकडे आपण पोचलेलो आहोत. तर अर्धबिंबी तववरी तोपर्यंत तो समीरू म्हणजे तो वायू. समीरू म्हणजे वायू, समीर म्हणजे वारा किंवा वायू. समीरू म्हणजे तो प्राणवायू. आता कारण ही देहांताची शेवटची वेळ आहे ना, म्हणून तो प्राणवायू जो आहे तववरी तो समीरू निराळी की जे स्थिरू. म्हणजे तो निराळी ह्याचा अर्थ की म्हणजे
नेयापर्यंत म्हणजे त्या ह्याच्यापर्यंत त्या उच्च स्थितीपर्यंत तो स्थिर, तिथे पोचेपर्यंत तो स्थिर करायचा, तो स्थिर करायचा. निराळी याचा अर्थ चुकीचा घेऊ नका. निराळी म्हणजे वेगळं वगैरे नव्हे. निराळी म्हणजे त्या ज्ञानाच्या उच्च अवस्थेपर्यंत, तिथे नेयापर्यंत पोचेपर्यंत. आलं लक्षात? नेय काय? परमात्मा. परमात्म्यापर्यंत पोचेपर्यंत तो स्थिर करायचा. म्हणजे देहांताच्या वेळेला सुद्धा हे सगळं अशा प्रकारे करत जायचं. निराळी की जे स्थिर, आणि योगी हे करू शकता, हे लक्षात घ्या की त्या म्हणूनच तो योग बळे जो शब्द वापरला आहे ना, आपल्या सामान्य माणसांना असं वाटेल हे कसं शक्य आहे, पण योगी हे करू शकतात. अगदी शेवटच्या वेळी देहांताच्या वेळी हे सगळं ते करू शकतात. निराळी की जे स्थिर म्हणजे त्या तोपर्यंत म्हणजे अगदी सगळं पूर्ण नेयापर्यंत पोचेपर्यंत तो प्राणवायू स्थिर करायचा. मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीची विलसे. म्हणजे ह्याचा अर्थ तो आता लग्न हा जो शब्द आहे ना, लग्न ह्याचा अर्थ एकरूप होणं, एकत्र येणं किंवा एकरूप होणं. एकरूप होणं म्हणजे लय पावणं. हां, लय पावणं. आपलं जे आपलं स्वरूप, व्यक्तिगत स्वरूप, हे सगळं थोडं ह्याचं आहे, म्हणजे कठीण आहे, पण नीट समजावून घ्या तुम्ही. समजलं की अगदी व्यवस्थित लक्षात घेतं. आणि मी अगदी तुम्हाला सांगते की ह्या निदान आज तरी हे एकदा घरी गेल्यानंतर वाचा. आपल्याला कळतं आहे की नाही बघा, की जे आपण इथे ऐकलं ते आपल्याला कळतं आहे की नाही. तर आता लग्नी ह्याचा अर्थ एकरूप होणं. मग लग्नी जेवी ओंकारू बिंबीची विलसे. आता हे लग्न म्हणजे एकरूप कोणाचं, कशाचं एकरूप आहे, तर तो जो ओंकार आहे तो अर्धबिंबामध्ये एकरूप होणं. म्हणजे अ जाणं, उ जाणं, म जाणं, सगळं म्हणजे व्यक्तिगत सगळं आपलं जे स्वरूप आहे ते सगळं नष्ट होऊन शेवटी त्या नेयाप्रत जाणं. आणि त्याला विलसे म्हटलंय. म्हणजे ओंकारावरती म्हणजे आता ओम आपण काढतो, हां, तर असा आपण ओम काढतो सगळं, ती ही मात्रा, आणि त्याच्यावरती ज्या वेळेला ते चंद्र अर्धकोर आणि बिंब देतो त्यावेळेला एक शोभा येते बघा. तुम्ही त्याच्याशिवाय ओंकार काढून बघा, ते जर वरचं नसेल ना तर त्या ओंकाराला शोभा, त्या ह्याला त्या जो काही आपण चित्र काढतोय त्याला काही शोभाच येत नाही. तर ते विलसे शब्द शोभणे या अर्थाने काढला. आणि शोभणे असा का शब्द वापरला आहे, तर ज्या वेळेला नेयापर्यंत आपण पोचतो म्हणजे त्या अर्धबिंबापर्यंत आपण पोचतो त्यावेळेला खरी शोभा येते, खरी शोभा येते. हां, म्हणजे त्या नेयापर्यंत पोचेपर्यंत आपल्याला ह्या सगळ्यातून जायचं आहे. अ जायचं आहे, उ जायचं आहे, म जायचं आहे, असं करत त्या अर्धबिंबापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. मग विलसे, म्हणून तो विलसे शब्द घातला आहे की खरी शोभा. म्हणजे जसा ओंकार त्या अर्धबिंबाने शोभतो तसा आपला प्राण हा इथे गेल्यानंतर शोभतो. त्या नेयाला, त्या परमात्म्याशी तो एकरूप होतो मस्तकामध्ये, त्यावेळेला तो शोभतो. असं ते दोन एकत्र केलं. ओंकारातलं अर्धबिंब आणि आपल्या प्राणातलं सर्वात उच्च अवस्थेला पोचणं, हां, असं ते दोन एकत्र केलेलं आहे या ठिकाणी. म्हणजे हे अर्थ नीट समजावून आपल्याला घेतले पाहिजे, म्हणून मी इतकं सगळं त्याचं हे करते, स्पष्टीकरण करते. पुढचा श्लोक आधी घेते. आता हे ओंकाराचा उल्लेख केला. ओम असं आपण म्हणतो ना ओंकार म्हणताना, तर ते
त्याच्याबद्दल काय म्हटलंय पहा श्लोकामध्ये, आणि मग ओव्यांमध्ये इथे आलंय ओमित्येकारक्षरम ब्रह्म, म्हणजे ओम इति एक अक्षर. ओम इति, ओम हे एक अक्षर ब्रह्म. आलं लक्षात? म्हणजे ओंकार हे एक अक्षर हे ब्रह्माचं स्वरूप आहे, हे ब्रह्माचं स्वरूप आहे. ओम इति एक अक्षरम ब्रह्म. व्याहरण मान अनुस्मरण म्हणजे ते, ह्याचा अर्थ असा की ते ओंकार ह्या एका अक्षराचा हे आतल्या आत आपण ज्या वेळेला उच्चार करतो, बाहेर नव्हे, आतल्या आत आपण ज्या वेळेला उच्चार करतो, आपल्या प्राणामध्ये तो उच्चार सामावलेला असतो, त्यावेळेला परमेश्वराचं स्मरण आपण करत असतो. कारण ते एक अक्षर म्हणजेच ब्रह्म आहे. ओंकार म्हणजेच ब्रह्म आहे, प्रणव म्हणजेच ब्रह्म आहे. तर त्याचं स्मरण करणं, शेवटचा प्राण घेतात, आपला प्राणवायू जाताना त्याचं स्मरण करणं म्हणजेच आपण परमात्म्याचं स्मरण करणं आहे. परमात्म्याचं स्मरण करणं आहे. यह प्रयाती त्यजन देह स याती परमां गतिम, म्हणजे जे अशा प्रकारे स्मरण करतात, म्हणजे ओंकार ह्या नामाचा उच्चार करत करत आपल्या प्राण सोडतात, ते परमगतीला पोचतात. ते परमगतीला म्हणजे ते परमेश्वराप्रत पोचतात. आता त्यानंतरच्या ओव्या घेतोय. तैसे ओम हे स्मरो सरे. पहा आता काय म्हटलंय त्याने, तैसे ओम म्हणजे ओंकार आता म्हणतोय, तो आतल्या ओंकाराचं स्मरण करतोय. ओंकार हे स्मरणच सरतं शेवटी. ओंकार हे स्मरणच सरतं आणि तेथे जी प्राणपुरे म्हणजे प्राणही सरतो. ओंकाराचं स्मरणही सरतं, प्राणही सरतो. मग प्रणवांती उरे पूर्ण घनजे, म्हणजे प्रणवाच्या अंताला, प्रणव म्हणजे ओंकार, ओंकाराच्या अंताला फक्त उरतं काय, परब्रह्म. पूर्ण घन म्हणजेच पूर्ण ब्रह्म किंवा परब्रह्म, फक्त तेवढंच उरतं. प्रणवाच्या अखेरीला शेवटी फक्त तेवढंच उरतं. आणि म्हणून पुढे काय म्हटलं बघा, म्हणून प्रणव एक नाम हे एकाक्षर ब्रह्म. प्रणव म्हणजे ओंकार हे एकाक्षरी ब्रह्म आहे. अर्जुनाला सांगतायत प्रणव म्हणजे ओंकार एकाक्षरी ब्रह्म आहे, जो माझे स्वरूप परम स्मरत. हे एकाक्षरी ब्रह्माचं स्मरण जो करतो, जो म्हणजे तो माणूस जो त्याचं स्मरण करतो, तो माझ्या परमस्वरूपाचं स्मरण करतो. म्हणजे ओंकाराचं स्मरण म्हणजेच परमात्म्याचं स्मरण, परमात्म्याच्या शुद्ध स्वरूपाचं स्मरण. स्वरूप तो जो माझे स्वरूप परम स्मरत. स्मरतपर्यंत तिथे थांबा, तिथे एक रेग द्या, रेग द्या, स्मरत. कारण सगळं एकत्र केलं ना किंवा स्मरत सांगता असं म्हटलं तर अर्थ लागत नाही. म्हणून मी मुद्दाम सांगते की तिथे एक रेग द्या, कॉमा करा. जो माझे स्वरूप परम स्मरत, अशा प्रकारे माझ्या परमस्वरूपाचं जो स्मरण करत. आता पुढे बघा, सांता. सांता याचा अर्थ देहधारी माणूस, स अंत, ज्याचा शांत हा शब्द जिथे कुठे येईल तिथे लक्षात घ्या. त्याचा अर्थ देह हा कधीतरी अंत होणार, देहाचा मर्त्य आहे ना देह. तर म्हणून मर्त्य
शरीरधारी माणसाला शांत असं म्हटलेलं आहे. शांत, शांत हा शब्दाचा अर्थ तो आहे. तर असा जो शांत आहे की जो या शरीरामध्ये मर्त्य शरीरामध्ये आहे, शांत आहे, हा शांता यापरी त्यजी देहाते, अशा प्रकारे जो देह सोडतो, यापरी त्यजी देहाते, तो त्रिशुद्धी पावे माते, जया पावणया परवते आणिक पावणे नाही. म्हणजे तो त्रिशुद्धी शब्दाने कदाचित घोटाळा होईल म्हणून सांगते की त्या त्रिशुद्धीचा साधा अर्थ असा आहे की हे त्रिवार सत्य आहे, असं जे आपण म्हणतो ना तो अर्थ आहे तिथे. त्रिशुद्धी म्हणजे त्रिवार, ही त्रिवार सत्य आहे की तो त्रिशुद्धी पावे माते. म्हणजे मी तुला हे त्रिवार सत्य सांगतोय अर्जुना की तो निश्चितपणे मला, माझी प्राप्ती त्याला होते, मला पावतो, तो मला पावतो याचा अर्थ माझी प्राप्ती त्याला होते. जया पावणया परवते आणिक पावणेच नाही, म्हणजे त्याच्या पलीकडे आणखीन काही नाहीच मिळवायचं, त्यालाही मिळवायचं नाही आहे आणि काही नाहीच आहे. माझी प्राप्ती हे शेवटी अंतिम प्राप्ती आहे आणि त्याच्या पलीकडे काहीच नाही. तर अशी ही प्राप्ती त्याला होती. येत आता हे सांगितल्यानंतर, हे इतकं सांगितल्यानंतर भगवंत काय म्हणतात, येत अर्जुना जरी विपाये. आता हा विपाये शब्द का आला म्हणजे आधी उपाय सांगितला ना, म्हणून आता हा विपाय शब्द आला की अर्जुना तुझ्या मनामध्ये कदाचित विपाय आहे. मी तुला उपाय सांगितला की कसं एकचित्त व्हायचं वगैरे सगळं उपाय सांगितला, तुझ्या मनामध्ये कदाचित विपाय येण्याची शक्यता आहे, म्हणून म्हणजे शंका म्हणू आपण. विपाय अर्जुना जरी विपाय तुझा जीवी, म्हणजे अर्जुना जरी विपाये तुझा जीवी, इथपर्यंत एकत्र घ्या. तुझा जीवी म्हणजे तुझ्या मनात, जीवी म्हणजे तुझ्या मनात कदाचित असा काहीतरी विपाय येईल. काय विपाय येईल, शंका येईल. हन ऐसे जाये, म्हणजे अशा प्रकारे हन ऐसे जाये, याचा अर्थ असा की असं स्मरण करत, ओंकाराचं स्मरण करत करत देहांता करून घेणं किंवा देहांत होणं हे सगळं अगदी चांगलं आहे, हे जरी खरं असलं तरी. एवढा अर्थ त्या 3 शब्दांमध्ये की हे सगळं म्हणजे अशा प्रकारे आपला देहांत व्हावा, ओंकाराचं स्मरण करता करता आपला देहांत व्हावा, हे सगळं जरी खरं असलं तरी हन इससे जाय. पण तुझ्या मनामध्ये हे सगळं खरं असलं तरी तुझ्या मनामध्ये अशी शंका येईल की ना हे स्मरण मग होय काय सावरी अंती. अरे हे स्मरण होईल कसं. तुझ्या मनामध्ये पुन्हा शंका येईल, तुझ्या मनामध्ये पुन्हा विपाय येईल. मी उपाय सांगितला तरी तुझ्या मनामध्ये असा विपाय येईल की हे स्मरण होईलच कसं, काय सावरी म्हणजे कशा प्रकारे हे स्मरण होईल, कसं होईल. आणि कसं होईल म्हणताना काय म्हटलं, इंद्रिय अनघडू पडेल या, म्हणजे इंद्रिय अगदी अशी व्याकुळ झाली आहेत, वेदना होत आहेत इंद्रियांना, काहीतरी दुखतंय खुपतंय, अशी सगळी शेवटची अवस्था आहे. इंद्रिया अनघडू पडली या, जीविताचे सुख बुडाली या. आता काही जीवनामध्ये काही राम राहायला नाही, जीविताचं सुख बुडाली या. आतू बाहेरी उघडली या मृत्यू चिन्हे. कळतंय, आतून कळतंय, बाहेरही कळतंय, आपण आता म्हणणार हे सगळं कळतंय. ते वेळी बैसावेची कवण आहे. बरोबर आहे ना. मग अगदी गेल्या ह्याच्यात येऊन गेले की पद्मासन घालून बसायचं, उत्तराभिमुख बसत शक्य आहे का हे अर्जुनाच्या मनात, तुझ्या मनात कदाचित असं येईल की हे अशी आपली सगळी वेळ असताना बैसावेची कवणे. मग कवण निरोधी करणे, सगळा निरोध म्हणजे नियंत्रण
सगळं मनाचं अंतःकरणाचं सगळं निरोध करायचा, नियंत्रण करायचं, त्या मनाला बाहेर भटकायला द्यायचं नाही. ते तर काह्याचेनी अंतःकरणे निरोधी करणे, तेथ काह्याचेनी अंतःकरणे प्रणव स्मरावा. म्हणजे सगळ्याचा निरोध करून फक्त ओंकाराचं स्मरण करणं हे कसं शक्य आहे? ज्या वेळेला सगळी आपली इंद्रिय अवघडलेली आहेत, कळतंय आता आपण मरतोय, बसणं काय काहीच करणं शक्य नाही अशी वेळ आहे, अशा वेळेला हे सगळं शक्य आहे का? तर असं तुझ्या मनामध्ये शंका येईल, असा विपाय तुझ्या मनामध्ये येईल. तरी अगा म्हणजे तरी सुद्धा अर्जुना, अगा म्हणजे अरे बाबा, तरी सुद्धा अर्जुना ऐसिया ध्वनी झणे थारा देशी हो मनी. म्हणजे अर्जुना अशा विचाराला मनामध्ये झणे थारा देशी, याचा अर्थ क्षणभर सुद्धा थारा देऊ नकोस. म्हणजे ते नकारार्थी आहे, नकोस. झणे म्हणजे झटकून टाक, चटकन झटकून टाक असा विचार जरी तुझ्या मनात आला ना तरी तो झटकून टाक, किंवा अशा विचाराला क्षणभर सुद्धा थारा देऊ नकोस. असं दोन्ही प्रकारे त्याचं आपल्याला रूपांतर करता येईल. आणि पुढे काय म्हटलंय तेवढं सांगून आपण थांबू. पै नित्य सेवीला मी निदानी सेवकू होय. हे जे आहे ना शेवटचं फार सुंदर आहे. पै नित्य सेवीला, त्याच्या पुढे जो मी शब्द आहे ना, तो मी शब्द या आधीच्या भागालाही जोडायचा आणि तो मी शब्द पुढच्या भागालाही जोडायचा. बघा तसं मी आता वाचते. पै नित्य सेवीला मी निदानी सेवकू होय. मी शब्द दोन्हीकडे जोडायचा म्हणजे अर्थ बरोबर आपल्याला कळतो. इथे काय म्हटलंय? अरे बाबा, नित्य सेवीला मी म्हणजे ज्यांनी आयुष्यभर माझी नित्य सेवा केली. सेवा याचा अर्थ मी सांगितला आहे का? सेवा म्हणजे काही देवळामध्ये झाडलोट करणं वगैरे किंवा साधू संतांचे पाय चेपणं वगैरे हा त्याचा अर्थ नाही. सेवा करणं याचा अर्थ की जी काही आपल्याला शिकवण या सगळ्यातून प्राप्त होते, मग ती ग्रंथातून का होईना, जी शिकवण आपल्याला प्राप्त होते ती आपल्या अंतःकरणामध्ये धारण करायची आणि त्या प्रकारे आपण वागण्याचा प्रयत्न करायचा, ती सेवा असते. तर पै नित्य सेवीला मी म्हणजे माझ्याशिवाय दुसऱ्या कशाचा विचारच केला नाही आयुष्यामध्ये, नित्य माझी सेवा केली अशा माणसाच्या निदानी याचा अर्थ अंतकाळी त्याच्या देहांताच्या काळी, त्याच्या अंतकाळी त्याच्या देहांताच्या काळी मी सेवक होईल. मीच त्याचा सेवक होतो. ज्यांनी माझी नित्य सेवा केली त्याचा मीच त्याच्या अंतकाळी सेवक होतो. काय सुंदर आहे कल्पना. आणि ह्या कल्पनेचं पुढे आणखीन सुंदर विवेचन आहे. आज इथे थांबून नंतर आपण त्याचा विचार थोडंसं बोलते. हे आता जे सगळं वर्णन ऐकलं ना आपण, तसा देहांत माझ्या वडिलांचा झालाय. आम्ही बघितलेलं आहे. आणि योगायोग असा आहे की आज 3 ऑगस्ट आज त्यांचं स्मृतिदिन आहे. तर ते अगदी सगळं आणि ते मला तुला कॅन्सर झाला होता, ते माहिती होतं की आता थोड्या दिवसात जाणार आहे, ट्रीटमेंट काही नको म्हणाले ते. आणि ते नेहमी सांगायचं की माझा प्राण जाताना तुम्ही बाहेरून बघाल आणि मी आतून होईल. आणि आम्हाला कळलं, सगळेजण आम्ही होतो.